प्रभु को धन्यवाद देता हूँ कि प्रभु ने फिर से एक अच्छा मौका दिया संगति का। पॉल ब्रदर शुरुआत में हमें याद दिलाया कि हमारा विश्वास जो है बहुत ही बहुमूल्य है। और हमने कल ये भी सुना था कि हमारा बुलावट और हमें बुलाया गया और हमारा चुना जाना, उस बात को हमें पक्का करना है। उस विषय में थोड़ा और गहराई से हम देखेंगे हमारा बुलावट और हमारा चुनावट के विषय में किस बात को उसको मजबूत करने का विषय का बात को हम देखेंगे। प्रभु का कलीसिया का जो भी भाग है वो लोग सब लोग वास्तव में बुलाए हुए लोग भी है और चुने हुए लोग भी है। ദൈവം വിളിക്കാതെയും തിരഞ്ഞെടുക്കാതെയും ഒരാൾക്ക് വേണമെങ്കിൽ ഒരു സഭയുടെ അംഗമാകാം. പക്ഷേ നാമധേയ സഭയിലെ അംഗങ്ങളൊക്കെ അങ്ങനെയാണ്. പക്ഷേ കർത്താവിന്റെ സഭയിൽ ദൈവം വിളിക്കാത്തവരോ തിരഞ്ഞെടുക്കാത്തവരോ इല്ല. संसार का अवस्था अगर देखा जाए तो बिना बुलाए, परमेश्वर की ओर से बिना बुलावट पाए, बिना चुनावट पाए, संसार का कलीसिया में जो आज जो नामदारी कलीसिया है, जो दुनिया भर में हम देखते हैं, जो अपने आप को बोलते हैं मसीह है करके, ऐसा कलीसियाओं में उसका भाग होने के लिए बुलावट या चुनावट का जरूरत नहीं, लोग ऐसे ही आ जाते हैं। परंतु प्रभु का जो सच्चा कलीसिया है, जो प्रभु ने कहा मैं मेरा कलीसिया को बांधूंगा, उस सावित्र्य कलीसिया का भाग का जो लोग उसमें आ रहे हैं, उनका खासियत यह है कि वो लोग बुलाए हुए लोग हैं और चुने हुए लोग हैं। क्या उस बात का पक्का निश्चय हमें है क्या? നമ്മളാരും പ്രത്യേകിച്ച് നമ്മുടെ ചെവിയിൽ ഇങ്ങനെ കേട്ട് നമ്മള് വിളി കേട്ടവരല്ല. വിശ്വാസത്താൽ ദൈവം എന്നെ വിളിച്ചു എന്നുള്ള ഉറപ്പ് നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ കിട്ടുകയാണ്. हमेशा ऐसा कोई है क्या कान में ऐसा आवाज सुना, प्रभु ने आके बोला तू चुना हुआ इसलिए आजा कलीसिया में? ऐसा नहीं है। हम लोग सब लोग सुसमाचार सुनकर विश्वास के द्वारा हमारा नया जन्म होकर हम कलीसिया में है। വിവിധ സന്ദർഭങ്ങളിൽ ദൈവം വിളിക്കാൻ തുടങ്ങിയിട്ട് അനേക നാളുകളായി. പക്ഷെ നമുക്കത് മനസ്സിലായപ്പോഴാണ് ശരിക്കും നമുക്ക് അതിന്റെ ആ ധന്യത, അതിന്റെ മഹത്വം എന്താണെന്ന് മനസ്സിലായി. हम लोग सब लोग अलग अलग परिस्थिति में थे, अलग अलग अवस्था में जी रहे थे, इसलिए अलग अलग अवस्था में अलग अलग समयों में हम लोग वो बातें सुना और विश्वास किया, हम लोग आए। परंतु प्रभु तो काफी समय से हमें बुला रहा था। हमारा कमजोरी की वजह से जब हमको सही रीति से वचन समझ में आया तब हमने सुना और ग्रहण किया, विश्वास किया। അപ്പൊ നമ്മളെല്ലാം ആരാണ്? तो हम लोग सब कौन है? ദൈവം വിളിച്ചവരാണ്, परमेश्वर की ओर से बुलाए हुए लोग हैं, ദൈവം തിരഞ്ഞെടുത്തവരാണ് और परमेश्वर की ओर से चुने हुए लोग हैं। ഇനി നമ്മള് കർത്താവ് സ്വർഗരാജ്യത്തെ കുറിച്ച് ഒരു ഉപമ പറയുമ്പോൾ, जब प्रभु ने स्वर्ग राज्य के विषय में जब एक दृष्टांत कहा था, നമ്മുടെ മത്തായിയുടെ സുവിശേഷം 20-ാം അധ്യായം അതിന്റെ 16-ാം വാക്യത്തിൽ നമ്മളൊരു വാക്യം വായി. അതിന്റെ 20-ാം അധ്യായം മുഴുവൻ ആരംഭത്തിൽ ആ ഉപമയെ കുറിച്ചാണ്. സ്വർഗരാജ്യം തന്റെ മുന്തിരിത്തോട്ടത്തിൽ വേലക്കാരെ വിളിച്ചാക്കേണ്ടതിന്. ഈ വിളി നമ്മൾ നേരത്തെ ചിന്തിച്ച ഒരു കോമൺ ആയിട്ടുള്ള വിളിയിൽ നിന്ന് വ്യത്യസ്തമാണെന്നുള്ളതാണ് നമ്മളെ ഇന്ന് ചിന്തിക്കുന്നത്. मत्ती का सुसमाचार 20वां अध्याय जब पढ़ते समय में वो पूरा एक दृष्टांत के बारे में, राज्य के बारे में बोला गया। उसका 20 का 1 पढ़ना। स्वर्ग का राज्य किसी क्रूर स्वामी के समान है, हाँ, जो सवेरे निकला कि अपनी दास के बारे में मजदूरों को लगाए। हाँ बस तो यहाँ ये जब यहाँ पर ये दृष्टांत को जब समझते समय में हमें एक बात समझना है। जैसा पहले हमने बुलावट और चुनावट के बारे में हमने देखा था, जिसे सबको बुलाया है बोल के, उस अवस्था से अलग है ये वाला, क्योंकि एक खास लोगों को बुलावट के विषय में यहाँ पर बोला गया है। ദൈവം നമ്മെ വിളിച്ചപ്പോൾ ഒരു ഡിമാൻഡും ഇല്ല. നീ പാപിയാണ്, നഷ്ടപ്പെട്ടവനാണ്, സൗജന്യമായി രക്ഷപ്പെടാനാണ് പറഞ്ഞിരിക്കുന്നത്. प्रभु ने जब हमको बुलाते समय में, परमेश्वर का बुलावट जब आया, वो मांग जब परमेश्वर ने किया तब उन्होंने मुफ्त में दिया, हमसे कुछ मांगा नहीं, तुझे ऐसा करना पड़ेगा वैसा करना, ऐसा कुछ नहीं बोला, क्योंकि वो उद्धार जो था मुफ्त में था, बस विश्वास करके आना था। എന്നാൽ ഇവിടെ നമ്മൾ നോക്കുക, കർത്താവ് വിളിക്കുമ്പോൾ കൂലി പറഞ്ഞു ഒക്കെയാണ്. നിനക്ക് ഞാൻ ഈ വിളിക്ക് പ്രതിഫലം തരാൻ വേണ്ടിയുള്ള ഒരു വിളിയാണ്. परंतु यहाँ पर जब बुलावट के विषय में कुछ लोगों को जाकर मालिक बुला रहा है, वो किसान बुलाते समय में, वो मजदूरों को बुलाते समय में वो क्या बोल रहा है, मैं तुम्हें मजदूर दूंगा, तुम कुछ काम करोगे उसका मजदूरी मैं तुमको दूंगा। तो यहाँ पर देखो वो बुलावट अलग है। അപ്പൊ നമ്മൾ ഈ രണ്ടാമത്തെ വിളിയെ കുറിച്ച് നമുക്ക് ആ വിളി കേട്ടിട്ടുണ്ടോ? तो ये अभी ये जो दूसरा प्रकार का बुलावट है, इस प्रकार का बुलावट को आपने कभी सुना है क्या, अनुभव किया है क्या? അതാണ് സ്വർഗരാജ്യം. അവരാണ് സ്വർഗരാജ്യത്തിൽ വരുന്നത്. ये लोग रहेंगे जो स्वर्ग राज्य में प्रवेश करेंगे। പക്ഷെങ്കിൽ ആ വിളിക്കപ്പെട്ടവരിൽ परंतु ये दूसरा बुलावट में जितने लोगों को बुलाया है, നമ്മുടെ കർത്താവ് അവരെ വിളിക്കുന്ന അതിന്റെ ആ ചില സന്ദർഭങ്ങളെല്ലാം പറഞ്ഞിട്ട് അവസാനം അവിടെ പറയുന്നുണ്ട്. यहाँ पर ये सब बातें बोलकर, उनको काम देने का विषय में बोलकर, मजदूरी देने का विषय में सब बोलने के बाद आखिरी में
അതിന്റെ 16-ാം വാക്യം 16 वाक्य ഇങ്ങനെ പിമ്പന്മാർ മുമ്പന്മാരും മുമ്പന്മാർ പിമ്പന്മാരുമാണ്. पढ़ना 16 इसी रीति से जो पिछले हैं हाँ। वे पहले होंगे हाँ। और जो पहले हैं वे पिछले होंगे. हाँ അത്രേ ഉള്ളൂ അതിന്റെ മറാഠിയിൽ. उतना ही है क्या, आगे और नहीं है? मराठी में पढ़ना. कारण बोलावलेले पुष्कळ आहे, हाँ. निवडलेले थोडके आहेत. हाँ, क्योंकि बहुतों को बुलाया है और थोड़ों को चुना है, ये एक शब्द भी आना चाहिए. അവിടെ മലയാളം തർജ്ജമയില് ഒരു സെന്റൻസ് ചേർക്കപ്പെടേണ്ടതായിട്ടുണ്ട് ഒറിജിനൽ ട്രാൻസ്ലേഷൻ. जो हमारा भारतीय भाषांतर के इस विषय में उधर एक शब्द और एक वाक्य वहां पर आना चाहिए. वो वाक्य ये है कि जो पिछले वाले पहले आएंगे, पहले वाले पिछले होने के बाद एक और सेंटेंस आएगा कि बहुतों को तो बुलाया तो था परंतु थोड़े ही को चुना था. വിളിക്കപ്പെട്ടവർ അനേകരാണ്, मतलब बुलाए हुए बहुत सारे हैं പക്ഷെ തെരഞ്ഞെടുക്കപ്പെട്ടവർ परंतु चुने हुए थोड़े ही है, ചുരുക്കമാണ്. थोड़े ही है. അപ്പൊ നമ്മള് ഇതിന്റെ ഒരു രഹസ്യം അറിയണം. 19 का 30 पढ़ना एक बार. मती हाँ 22 का 14 में है. हाँ 19 का 30. हाँ परंतु बहुतों से जो पहले हैं हाँ. पिछले होंगे और जो पिछले हैं वे पहले होंगे. सॉरी नहीं 22 का 14. हाँ 22 ठीक है 22 का 14 में एक बार. हाँ यस 22 का 14. बुलाए हुए तो बहुत है परंतु चुने हुए थोड़े हैं. हाँ यही वाक्य इधर भी आना चाहिए था, जो 16 का आखिरी में यहाँ पर भी आना चाहिए था. നമ്മള് 22-ാം അധ്യായത്തിലെ കാര്യം നോക്കുമ്പോൾ നമ്മളെ കഥ പോകും. നമ്മളവിടെ അവനെ പിടിച്ച് കൈയും കാലും കെട്ടി ഇരുട്ടിലേക്ക് തള്ളിക്കളയാന്ന് പറയുമ്പോൾ രക്ഷ നഷ്ടപ്പെട്ടു പോകുന്നു എന്നുള്ളൊരു ചിന്തയുണ്ട്. നമ്മൾ അതുകൊണ്ടാണ് നമ്മൾ ഈ ഭാഗം എടുത്തത്. അതുകൊണ്ട് ഇവിടെ കാര്യം കർത്താവ് നമുക്ക് ഈ ഒരു ഉദാഹരണത്തിലൂടെ നമ്മളെ പഠിപ്പിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. वो 22 का 14 मैंने वाक्य नहीं लिया क्योंकि उधर दूसरा अर्थ में विषय मुद्दा वहां पर बोला गया है, क्योंकि उधर आखिरी में उसको पकड़कर बांधकर अंधकार में डाल दिया जाएगा तो और उसको बहुत बड़ा नुकसान उठाना पड़ेगा, इसलिए वो विषय में मैं नहीं गया था. परंतु यहाँ पर एक अलग रीति से प्रभु एक बात बताना चाहता है, इसलिए ये भागों को मैंने लिया. ഇവിടെ കർത്താവിനെ മുന്തിരിത്തോട്ടത്തിൽ വേല ചെയ്യാൻ വിളിക്കുന്നു എന്ന് പറയുമ്പോൾ നമ്മള് കർത്താവിന്റെ ദാസന്മാരെ സുവിശേഷ വേലയ്ക്ക് വേണ്ടി വിളിക്കുന്നതാണെന്ന് നമ്മള് ചിന്തിച്ചു പോകുന്നുണ്ട്. എന്നാൽ ഇത് എല്ലാ വിളിയും അല്ലെങ്കിൽ ദൈവം വിളിച്ചപ്പോൾ ഉള്ള ഈ വിളി തന്നെയാണിതും. तो यहाँ पर 20 का 1 जब पढ़ते समय में तो वो मालिक ने आकर या किसान का मालिक ने आकर कुछ मजदूरों को आकर बुलाया ताकि उनको मजदूरी देकर काम में लगाए. ये वाक्य पढ़कर स्वाभाविक रीति से हमें क्या लगेगा, अरे ये सिर्फ प्रभु के दासों को बुलाया है जिसको खास गुण है प्रभु का कलीसिया को चलाने के लिए. वो बोध्य में हम लोग पढ़ेगा तो वो अर्थ में नहीं है, क्योंकि ये जिन लोगों को कलीसिया का भाग होने के लिए बुलाया चुने हुए वही लोगों को सेवा के लिए भी यही बुलावट है. സഭയെ വിളിക്കുകയാണ്, വിശ്വാസികളെ വിളിക്കുകയാണ്. क्योंकि यहाँ पर खासियत बुलावट क्या है कि कलीसिया में जो आए हुए लोगों को बुला रहा है. ഇനി അവിടെ കർത്താവ് ഒരു കാര്യം, ഒരു പ്രത്യേക തെരഞ്ഞെടുപ്പിനുള്ള ബന്ധത്തിൽ വിശ്വാസികളെ തെരഞ്ഞെടുക്കുമ്പോൾ എന്തിനാണ് നമ്മളെ തെരഞ്ഞെടുത്തത് എന്ന് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 15-ാം അധ്യായം അതിന്റെ 19-ാം വാക്യത്തിൽ വളരെ വ്യക്തമായി കർത്താവ് പഠിപ്പിക്കുന്നുണ്ട്. യോഹന്നാन 15:19 में प्रभु खास रीति से वहां पर पढ़ा सिखा रहा है कि मैंने क्यों तुमको चुना. यदि तुम संसार के होते हाँ. तो संसार अपनों से प्रेम रखता, परंतु इस कारण कि तुम संसार के नहीं, हाँ. और मैंने तुम्हें संसार में से चुन लिया है. അപ്പോൾ ഇവിടെ നമ്മളൊരു കാര്യം മനസ്സിലാക്കണം. यहाँ पर हमें एक बात समझना है, നിങ്ങൾ ആരായിരുന്നു? നിങ്ങളെ ഞാൻ തെരഞ്ഞെടുക്കുമ്പോൾ നിങ്ങൾ ആരായിരുന്നു? ലോകക്കാരായിരുന്നു. तुम लोग को जब मैंने चुना तब तुम लोग कौन थे? संसार के थे. എന്നിട്ട് എന്തിനാണ് തെരഞ്ഞെടുത്തത്? और क्यों मैंने तुमको चुना? ഇനി ലോകക്കാരായിരിക്കാതെ, ताकि तुम लोग अभी वापस संसार के लोग ना रहे, इसके लिए. ഇവിടെ പ്രശ്നം ആർക്കാണ്? तो इधर विषय अभी किसको है? കർത്താവ് വിളിച്ചിട്ടും प्रभु बुलाने के बाद भी, തെരഞ്ഞെടുത്തിട്ടും चुनावट करने के बाद भी, പിന്നെയും ലോകക്കാരായിരിക്കുന്ന ഒരു നിലയുണ്ട്. उसके बाद भी वो अगर संसारिक ही बना रहता है तो एक तकलीफ है. അവര് അങ്ങനെ വിളിക്കപ്പെട്ട അനേകരാണ്. ऐसा इस प्रकार के बहुत से प्रकार के लोगों को बुलाए हैं. എന്നാൽ അവരിൽ നിന്ന് തെരഞ്ഞെടുത്തവർ ചുരുക്കം എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? ചിലരെന്ത് ചെയ്തു? വിളിച്ചതിന് ശേഷം ലോകക്കാരായിരിക്കാതെ ദൈവത്തിന്റെ മാത്രമായി തീർന്നവരാണ്. Amen. परंतु इसमें से जो बुलाए हुए लोग, बहुत से बुलाए हुए लोगों को कुछ ही लोग चुने हुए थे. मतलब क्या, ये कुछ लोगों ने क्या किया, बाकी बहुत लोगों से फर्क क्या था? इन लोगों को जब बुलावट आया, वो बाकी जो बहुत सारे बुलावट लोगों के समान वापस संसारिक ही बना नहीं रहा, बल्कि वहां से हटकर अभी हम संसार के नहीं है बोलकर अपने आप को अलग किया. Praise the Lord. Praise the Lord. ദൈവം അവരെ തിരഞ്ഞെടുത്തത് എന്തിനാണെന്നുള്ള ബോധ്യം അവർക്ക് വിശ്വസ്തയോടെ മനസ്സിലാക്കി. എന്തിനാണ് എന്നെ തെരഞ്ഞെടുത്തത്? ഇനി ഞാൻ ലോകക്കാരനായിരിക്കാതെ. तो उन लोग को अच्छी तरह से समझ में है प्रभु ने उनको क्यों बुलाया है करके, क्यों अलग किया है करके. वो बात का गहराईपन वो लोग अच्छी तरह से समझने के बाद वो लोग अपने आप को उस विषय में वो लोग देखने लगा, अरे प्रभु इसके लिए मुझे चुना है ताकि मैं वापस संसार में बना ना रहूं.
അപ്പൊ നമ്മളെ കർത്താവ് അവരെ വിളിക്കുന്നതിന്റെ ഇവിടെ നമ്മൾ വിളിക്കുന്നത് കൂലി പറഞ്ഞു വെക്കുന്നുണ്ട്. यहाँ पर प्रभु जब मजदूरों को बुलाते समय में उनको मजदूरी देकर बात को पक्का कर फिर काम के लिए भेजता है. അവിടെ ഈ തോട്ടത്തിന്റെ ഉടമസ്ഥന് രാവിലെ ഏർലി മോർണിംഗ് നമ്മുടെ രാവിലെ ഉദ്ദേശിക്കുന്നത് യഹൂദന്മാരുടെ ടൈം അനുസരിച്ച് രാവിലെ 7 മണി എന്നുള്ള അർത്ഥത്തിലാണ്. तो यहाँ पर एकदम सवेरे का वक्त में था वो किसान आकर मजदूरों को बोला था. मतलब वो यहूदी समय के हिसाब से देखा जाए तो लगभग सवेरे का 7 बजे का अवस्था रहेगा. ആ 21 രാവിലെ താൻ വിളിച്ചു എന്നാണ് രാവിലെ. इसका एक आखिरी भाग पढ़ना. जो सवेरे निकाला हाँ, जो सवेरे मतलब कभी है लगभग 7 बजे का हो सकता है. യഹൂദനോടുള്ള ബന്ധത്തിൽ രാവിലെ എന്ന് പറയുമ്പോൾ നമുക്ക് രാവിലെ എന്ന് പറഞ്ഞാൽ 4 മണിയാകാം 5 മണിയാകാം അല്ലെങ്കിൽ ഒക്കെ. പക്ഷെ യഹൂദനെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം രാവിലെ എന്ന് പറഞ്ഞാൽ 7 മണി എന്നാണ് അർത്ഥം. तो ये यहूदियों का विषय में हमें पश्चाताप बैकग्राउंड से हमें समझना है. यहूदियों को जब भी बोलेगा सवेरे का वक्त में तुमको आना है बोला तो उनको मालूम है 7 बजे का वक्त करें. हमें सवेरे बोला तो हमारे लिए अलग अलग समय, सवेरे 4 बजे भी हो सकता है या 9 बजे भी हो सकता है. समय को हम लोग सवेरे का अलग अलग विभाजन किया. पर यहूदियों को जब बोलेगा कि सवेरे आना है बोला तो उनको मालूम है 7 बजे बोल रहे करके. എന്തിനാ തോട്ടത്തിൽ അയക്കുന്നത്? क्यों वहां पर उनको खेती में भेजा जा रहा है? നമുക്കറിയാം ഫലം കായ്ക്കുക. അത് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 15 അധ്യായത്തിൽ നിങ്ങളെ തെരഞ്ഞെടുത്തത് എന്തിനാണ്? ഫലം കായ്ക്കാനാണ്. यूहन्ना 15 में वहां पर प्रभु कहता है मैं तुमको क्यों चुना ताकि तुम लोग फलवंत हो जाए. അത് വിശ്വാസിയാണെങ്കിലും वो विश्वासी हो जाए, മൂപ്പനാണെങ്കിലും वो कलीसिया का अध्यक्ष क्यों ना हो, സുവിശേഷകനാണെങ്കിലും कोई सुसमाचार बोलने वाला हो, പാസ്റ്റർ ആണെങ്കിലും पास्टर क्यों ना हो, എന്താ ദൈവദാസന്മാർ മാത്രം ഫലം കായ്ച്ചാൽ മതി എന്നാണ് നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത്. सिर्फ प्रभु के दास लोग ही फलवंत होना है ऐसा सोचता है कि हम. വിളിച്ചത് എന്തിനാണ്? क्योंकि प्रभु सब विश्वासियों को क्यों बुलाया है? ഫലം सब विश्वासियों को फल उत्पन्न करने के लिए. അപ്പോൾ ഇവിടെ അവരെ വിളിക്കുമ്പോൾ ആദ്യം വിളിക്കുകയാണ് രാവിലെ 7 മണിക്ക്. तो वो सवेरे वो आता है 7 बजे को और बुलाता है. പിന്നെ നമ്മൾ നമ്മൾ അടുത്ത വാക്യം നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ फिर अगला वाक्य जब पढ़ते समय में അതിന്റെ 3ാം വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നത് 3 o'clock എന്നാണ് വായിക്കുന്നത്. तीसरा वाक्य जब पढ़ते समय में तीसरा पहर, वो पढ़ना. फिर एक पहर दिन हाँ, वहाँ एक पहर करके जो शब्द बोला गया है, ഈ 3ാം മണി ഏതാണ്? ये यानी कि कुछ भाषांतरों में तीसरा पहर भी बोला है या एक पहर. യഹൂദന്മാരുടെ 9ാം മണി. तो यहूदियों का समय के हिसाब से हमारा समय के साथ तुलना करेगा तो सवेरे का 9 बजे का बात है वो. പിന്നെ ഒരു കൂട്ടം ആൾക്കാരെ വിളിക്കുന്നത് उसके बाद फिर अगला झुंड को बुलाता है യഹൂദന്മാരുടെ 6ാം മണി. यहूदियों का जो 5 पढ़ना. फिर उसने दूसरे और तीसरे पहर हाँ, दूसरा पहर और तीसरा पहर यानी कि छठा पहर और 9वां पहर का अर्थ भी आता है. तो दूसरा पहर यानी कि അതായത് നമ്മുടേതായിരിക്കുന്ന റോമൻ കലണ്ടർ അനുസരിച്ച് നമ്മുടെ സമയം അനുസരിച്ച് പകല് 3ാം മണി നേരം. वो दूसरा यानी कि एक है 12 बजे और फिर जो तीसरा पहर बोला है दोपहर को 3 बजे. പിന്നെ നമ്മൾ കാണുന്നത് और फिर उसके बाद 20ാം അധ്യായത്തിന്റെ 6ാം വാക്യത്തിൽ फिर 6 में हम देखते हैं അത് 11ാം മണി നേരം. യഹൂദന്മാരുടെ 11ാം മണി നേരം, നമ്മുടെ 5ാം മണി നേരം, അത് ഈവനിങ്. हाँ, 1 घंटा दिन रहे. 1 घंटा दिन रहे मतलब एक दिन खत्म होने के लिए 1 घंटे के पहले, मतलब उसको कुछ भाषांतरों में 11 पहर भी बोला गया है. वो यानी कि शाम का 5 बजे. ഇനി നമുക്ക് അടുത്ത വാക്യം നമ്മൾ കാണിക്കുന്നത് കർത്താവ് കണക്ക് കൊടുക്കാൻ വിളിക്കുകയാണ് എല്ലാവരെയും. और फिर उसके बाद प्रभु क्या करता है, सभी लोगों के जो मजदूरों को जो प्रभु बुलाया था वो सभी को बुलाकर उनके साथ अभी हिसाब करने जा रहा है. अभी സന്ധ്യയായപ്പോൾ शाम जब हुआ എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब क्या, അവരെ സംബന്ധിച്ച് 11 കഴിഞ്ഞ് 12. उनके लिए जो 1 घंटा पहर आखिरी पहर यानी कि जो 11वां पहर था मतलब वो 12वां पहर हो गया. നമ്മളെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം हमारे लिए समय बोला तो വൈകിട്ട് 6 മണി. शाम का 6 बजे. ഓക്കെ, എന്ന് പറഞ്ഞാൽ ഒരു 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 മനുഷ്യന്റെ ആയുസ് മുഴുവനും അടങ്ങുന്ന ഒരു ദിവസത്തെ കണക്കാണ്. मतलब इसको समझने के लिए हमें एक बात समझना है, एक मनुष्य का पूरा उम्र को इसको हमें अर्थ में हम आत्मिक रीति से ये देख रहे हैं. ये वाक्य मतलब एक आदमी का उम्र जन्म से लेकर मृत्यु तक का पूरा वो उम्र को ये एक दिन का बता रहा है. ഇനി കൂലി കൊടുക്കുക. अभी उनको मजदूरी दिया जा रहा है. നമ്മൾ ചിന്തിക്കുന്ന ഏത് വിഷയത്തെ കുറിച്ചാണ്? हम लोग किस विषय में हम सोच रहे हैं? നമ്മൾ നരകത്തിൽ പോകാതെ നമ്മെ രക്ഷിക്കുന്ന ആ വിളിയെ കുറിച്ചല്ല നമ്മൾ പറയുന്നത്. हमें नरक से प्रभु ने बचाकर हमें संभाल कर रख, वो बुलावट का बात नहीं है इधर. നമ്മൾ അവിടെ എല്ലാവരും കാഹളം ധരിക്കുമ്പോൾ ചെല്ലും. हम लोग എവിടെ? क्योंकि हम लोग सब लोग जब तुरैया फूका जाएगा हम सब लोग उठा लिया जाएंगे और हम लोग सब लोग उधर रहेंगे. किधर रहेंगे? അവരെല്ലാവരും ആരാണ്? वो जो लोग उठा लिए गए वो लोग कौन रहेगा? വിളിക്കപ്പെട്ടവരാണ്, वो लोग सब लोग बुलाए हुए लोग हैं, തിരഞ്ഞെടുക്കപ്പെട്ടവരാണ്. सब लोग चुने हुए लोग हैं. ഈ കൂട്ടത്തിൽ നിന്നും ये झुंड में से രണ്ടാമതൊരു തിരഞ്ഞെടുപ്പുണ്ട്. ആ കാര്യമാണ് നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത്. इसमें से ये जो ऊपर जो आए हुए लोगों में से उसके अंदर भी एक दूसरा एक चुनावट रहेगा. അതെന്തിനാണ്? वो क्यों है? അടുത്ത യുഗത്തിലേക്ക് പ്രയോജനമുള്ളവരെ തിരഞ്ഞെടുക്കുക. यहाँ पर क्या हो रहा है, अभी जो नया युग जो आएगा इसके बाद का, उस नया युग में कितने लोग योग्य हैं ताकि वो लोग अधिकार पाकर प्रभु का महिमा कर सके अगले युग में, उसमें से चुनावट रहेगा.
അപ്പൊ അതിന് വിളിക്കപ്പെട്ടവർ എത്ര പേരുണ്ട്? उसमें उसमें उसके लिए बुलाए हुए कितने लोग हैं? ഒരുപാട്. बहुत थे, തെരഞ്ഞെടുക്കപ്പെട്ടവർ. परंतु चुने हुए कितने होंगे? കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? ലോകത്തിൽ നിന്ന് വിളിച്ചു, संसार से प्रभु ने बुलाया। പക്ഷെ എന്തിനാണ് വിളിച്ചത്? क्यों बुलाया? ലോകക്കാരായിരിക്കാതെ. कि तुम लोग सांसारिक लोग बने रहे, नहीं रहने के लिए, പക്ഷെ ചിലർ റാപ്ചർ ആകുന്നവരും പിന്നെ ലോകക്കാരാണ്. परंतु उठा लिया जाने तक विश्वासी लोग का अवस्था क्या? कुछ विश्वासी तभी भी संसारिक दशा में रहकर संसार में ही है, विश्वासी है बोल रहे हैं, परंतु संसारिक स्वभाव के है। അപ്പോൾ നമ്മൾ ഏത് ഗ്രൂപ്പിലാണ്, എന്തുകൊണ്ടാണ് ഈ തെരഞ്ഞെടുക്കപ്പെട്ടവരുടെ ഗണത്തിൽ പെടാൻ എങ്ങനെ കഴിയും? അതിന് നമ്മൾ ഉത്സാഹിക്കേണ്ടതുണ്ടോ? അതിനെക്കുറിച്ച് നമുക്ക് പരിജ്ഞാനം ആവശ്യമുണ്ടോ? तो इसके लिए हमारा अवस्था अभी क्या होना चाहिए? हम लोग कौन सा झुंड में होना चाहिए? जो पहला बुलावट के भागी होना चाहिए, या पहला बुलावट प्राप्त करके वो दूसरा बुलावट और चुनावट के उसका भागी होना चाहिए? क्या ऐसा होना चाहिए? क्या उसके लिए उत्साह हमें होना चाहिए? क्या उसके लिए विश्वास योगी दौड़ना चाहिए क्या? അപ്പൊ ഈ ഗ്രൂപ്പില് 4 ഗ്രൂപ്പ് ഉണ്ട്. तो यहाँ पर अभी 4 प्रकार के लोगों को अलग अलग समय पर बुलाया था। രാവിലെ 7 മണി മുതൽ വൈകുന്നേരം 6 മണി വരെയും അധ്വാനിച്ചവരുണ്ട്. अलग कुछ एक झुंड का खासियत क्या है? सवेरे 7 बजे से लेकर शाम का 6 बजे तक उन लोगों ने काम किया। എന്നാൽ ഒരു കൂട്ടരുണ്ട്, पर और इसमें से ऐसा भी एक झुंड है 1 മണിക്കൂർ മാത്രം ജോലി ചെയ്തു. जो सिर्फ 1 ही घंटा काम किया, 5 से 6। അപ്പൊ രാവിലെ എല്ലാവരും കൂടി വന്നിരിക്കുക ഇനി പ്രതിഫലം വാങ്ങാനായിട്ട്. तो अभी क्या हो गया? मालिक ने सबको तुरैया फूका, मालिक सब लोग वहां पर इकट्ठा हो गए, अभी हिसाब देने का समय आ गया। അപ്പം ഈ 7 മണിക്ക് വിളിച്ചവൻ ഓർത്ത് എന്നെ ആയിരിക്കും ആദ്യം വിളിക്കുന്നത്. तो जो 7 बजे जो सवेरे को बुलावट पाया था, उसने क्या सोचा? मालिक पहला मुझे बुलाएगा, क्योंकि मैं सवेरे से बहुत ज्यादा मेहनत करके आया ना, मालिक मुझे पहला बुलाएगा। എന്നാ കർത്താവ് പറയുകയാണ്, യജമാനൻ പറയുകയാണ്, परंतु मालिक ने क्या कहा? ഏറ്റവും അവസാനം വന്നവരെ ആദ്യം വിളിക്കാൻ പറഞ്ഞു. मालिक ने आज्ञा दिया, जो सबसे आखिरी में आया था उसको पहले बुलाओ। നമുക്ക് ആ സംഗതി ആകപ്പാടെ കുഴഞ്ഞു. देखो यहाँ पर देखो, एकदम उल्टा हो गया बात। ഇവിടെ നോക്കുക, നമ്മൾ എന്താണ് സംഭവിച്ചത്? यहाँ पर फिर क्या हो गया? 1 മണിക്കൂർ മാത്രം ചെയ്തവനെ ആദ്യം വിളിക്കുന്നു. जिसने सिर्फ 1 ही घंटा काम किया उसको पहला बुलाया അപ്പൊ അവർ കൂലി കൊടുത്തു. और उसको मजदूरी दिया। അപ്പം ഇനി വിളിക്കാനുള്ളവരെന്താ ചിന്തിക്കുന്നത്? तो अभी जो बाकी के 3 झुंड जो बुलावा आके उनको भी बुलाएगा, उन लोग क्या सोचने लगे मन में? ഈ 1 മണിക്കൂർ ചെയ്തവന് ഇത്രയും കൂലി കൊടുത്തെങ്കിൽ, अगर यह 1 घंटा काम किया व्यक्ति को इतना मजदूरी दिया है, तो ഈ 12 മണിക്കൂർ ചെയ്തത് നമുക്ക് എത്രമാത്രം കിട്ടും? हमने जो 12 घंटा इतना ज्यादा हमने मेहनत किया, हमें कितना बड़ा मजदूरी देंगे, അല്ലേ? है ना? ഇതിന്റെ വ്യത്യാസം കർത്താവ് പറയുകയാണ്. इसका फर्क प्रभु बता रहा है। ഇവർ 1 മണിക്കൂറേ ചെയ്തെങ്കിലും ये लोग भले ही 1 ही घंटा काम किया होगा, അവർ ലോകക്കാരായിരിക്കാതെ वो लोग संसार के समान नहीं रहा, അവർ എന്റേതായി തീർന്നു. वो 1 घंटे में पूरी तरह से मेरा मसीह के समान बन गए। ഈ 12 മണിക്കൂർ ജോലി ചെയ്തവരോ, परंतु जो 12 घंटा काम किया वो लोग എന്റേതായിരിക്കാതെ मेरा होना चाहिए था, അവർ ലോകക്കാരായിട്ട് തന്നെ തുടർന്നു. परंतु संसार के जैसा बनकर घूमने लगे। അപ്പൊ ഇതിനൊരു തെരഞ്ഞെടുപ്പ് ഉണ്ടെന്ന് അറിയാമോ? तो ऐसा उस समय न्याय का दिन में भी एक चुनावट रहेगा, ऐसा हमको मालूम है क्या? നമ്മൾ ഈ ഭൂമിയിൽ 30, 40, 50 കൊല്ലം എല്ലാം ജീവിക്കുന്നതിന് ഇതിന്റെ ഉദ്ദേശം ആ തെരഞ്ഞെടുപ്പിൽ പെടാൻ വേണ്ടിയാണ്. हम लोग यहाँ पर विश्वासी बनने के बाद 30-40 साल विश्वासी जीवन जिया, वो जीने का उद्देश्य क्या है? वो दूसरा बुलावट का भागी होने के लिए। അപ്പോൾ ഈ ഒരു ചെറിയൊരു കൂട്ടം ജനം, तो उसमें से ये छोटा सा झुंड, അവരെ വളരെ ചുരുക്കമാണ്. ये लोग थोड़े ही शक्ति के लोग हैं। അവരെ കൊണ്ടാണ് ദൈവത്തിന് ഈ കാര്യങ്ങൾ ചെയ്യാൻ പോകുന്നത്. ये थोड़े से लोगों को प्रभु उनको लेकर जाकर आगे बड़ा काम करना है। അപ്പോൾ അതിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ നമ്മൾ എങ്ങനെയാണ് ദൈവം ഇനിയും ഈ തെരഞ്ഞെടുപ്പ് ചെയ്യാൻ പോകുന്നത്? എങ്ങനെയാണ് അതിന്റെ ആ മെഷർ എന്താണ്? तो अभी ये छोटे झुंड को प्रभु उनको लेकर उनके साथ जो कार्य करने के जो प्रभु चुनेगा, ये छोटे से झुंड को चुनने का खासियत क्या है? किस मापदंड से उन लोगों को चुना जा रहा है? ആദ്യം തന്നെ നമ്മൾ പറഞ്ഞു, मैंने पहले ही कहा, നാം പിന്നെയും ലോകക്കാരായിരിക്കുന്നെങ്കിലും രക്ഷയുണ്ട് നമുക്ക്. हम लोग विश्वासी हो जाने के बाद भी फिर भी संसार के समान ही अगर जी रहे हैं तो उद्धार तो है, क्योंकि नया जन्म हो गया, हमारा दशा संसारिक समान के लोगों के समान है, संसार के जैसा जी रहे, फिर भी उद्धार है, बच तो गए हम। അവരെയാണ് ജഡീകന്മാരെന്ന് പറയുന്നത്. ऐसे लोगों को शारीरिक विश्वासी कहते हैं। എന്നാൽ ഈ തെരഞ്ഞെടുക്കപ്പെടുന്നത് ആരാണ്? परंतु ये चुना हुआ विश्वासियों का खासियत क्या है? എവിടെ ഭീമാസീനെ തെരഞ്ഞെടുക്കുന്നവർ, मतलब जो दूसरा प्रकार का चुनावट में थोड़े ही लोग जो चुनकर चले गए आगे, उन लोगों की खासियत क्या है? അവർ ആത്മീയന്മാരാണ്, वो लोग पूरी तरह से आत्मिक लोग हैं, അവർ ജ്ഞാനികളാണ്. वो लोग बुद्धिमान है। അവരെ എന്താണ് ചെയ്യുന്നത് നമുക്കറിയാം. നമ്മൾ വെളിപ്പാട് പുസ്തകം 20-ാം അധ്യായത്തിന് 1-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ, ഞാൻ സിംഹാസനങ്ങളെ കണ്ടു, സിംഹാസനത്തിൽ ഇരിക്കുന്നവർക്ക് അത് ന്യായവിധിക്കുള്ള അധികാരം കൊടുത്തു. അത് ആർക്കാണ് കൊടുക്കുന്നത്? वो उसका प्रकटीकरण का पुस्तक उसका 20वां अध्याय वाक्य 4 पढ़ना, 20 का 4 का शुरुआत पढ़ना। मैंने सिंहासन
देखे। हाँ, वहां पर सिंहासन नहीं है, सिंहासनों को मैंने देखा। आगे, उन पर लोग बैठ गए। और उसमें और उस सिंहासनों में कुछ लोग बैठ गए। ये कुछ लोग कौन है? वो जो थोड़े से चुने हुए लोग ये सिंहासनों पर बैठेंगे। അവര് ന്യായാധിപന്മാരാണ്. आगे, और उनको न्याय ഓക്കെ 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 നമ്മൾ और उनको न्याय करने का अधिकार दिया। मतलब ये थोड़े से झुंड जो उस दिन न्याय के दिन में से जो कुछ लोग चुने हुए लोग हैं, ये सिंहासनों पर बैठकर ये लोग न्याय करेंगे। നമ്മള് യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 32 അധ്യായം അതിന്റെ 1 വാക്യത്തിൽ രാജാവ് നീതിയോടെ വാഴും. यशायाह का पुस्तक 32 का 1 में हम पढ़ते हैं कि एक राजा धार्मिकता से न्याय करेगा। പിന്നെ പ്രഭുക്കന്മാർ നീതിയോടെ രാജ്യഭാരം നടത്തും അല്ലെങ്കിൽ ന്യായവിധി നടത്തും. और राजकुमार आगे, हाँ और राजकुमार न्याय से हुकूमत हाँ, राजकुमार न्याय से हुकूमत करेंगे। അതാരാണ്? वो राजकुमार लोग कौन है? ये जो थोड़े से चुने हुए लोग। വിശ്വാസികൾ എല്ലാവരും ഒരുമിച്ച് അങ്ങ് രാജാക്കന്മാരാകുന്നുവെങ്കിൽ ये तो विश्वासी, सब विश्वासी लोग एक साथ राजा बन रहे तो भी നമുക്ക് ഈ വേദപുസ്തകത്തിൽ ഒരു വാണിംഗ് നമുക്ക് തരേണ്ട ആവശ്യമില്ല. സൂക്ഷിക്കണം 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 എന്ന് അനേക വാണിംഗ് നമ്മൾ തന്നിട്ടുണ്ട്. अगर ऐसा होता कि सब विश्वासी लोग राजा बन जा रहे हैं तो हम लोग को नए नियम में तुम लोग सतर्क रहो, सावधान रहो, अपने आप को संभालो, ये सब चेतावनी देने का जरूरत नहीं था, क्योंकि सब लोग राजा बन रहे हैं ना। അപ്പൊ നമ്മൾ ഇന്ന് ശ്രമിക്കേണ്ടത് എന്താണ്? നമ്മൾ ഇത് അറിയാതെ പോകരുത്. നമുക്കറിയാം, നമുക്ക് ഇത് പല പ്രാവശ്യം കർത്താവിന്റെ ദാസൻ പറഞ്ഞിട്ടുണ്ട്. तो इसलिए हमें अभी हमारा लक्ष्य उद्देश्य क्या होना चाहिए कि ये सब विषयों में हम लोग अनजान नहीं रहना चाहिए। प्रभु का दास ने ये विषय में पहले से आप लोग को बहुत बार इस विषय में बोला है, तो भी നമ്മുടെ ആത്മരക്ഷയെ കുറിച്ചും ദേഹിരക്ഷയെ കുറിച്ചും ഒക്കെ ഒരുപാട് നമ്മൾ കേട്ടിട്ടുണ്ട്. हमारा आत्मा का उद्धार और हमारा प्राण का उद्धार के बारे में आप लोग बहुत सुने हैं। അത് തന്നെയാണിത്. वही बात मैं बोल रहा हूँ, നമ്മള് അത് തന്നെയാണിത്. वही बात है ये। എന്നാൽ ഇനി നമുക്ക് ദൈവം ഇതിന്റെ തെരഞ്ഞെടുപ്പിന്റെ ആ മെഷർ എങ്ങനെയാണ് നോക്കുന്നത്? ദൈവം എങ്ങനെയാണ് തെരഞ്ഞെടുക്കുന്നത്? तो अभी ये जो नया जो उस न्याय के दिन कुछ लोगों को प्रभु चुनेगा, उन लोगों का नापदंड क्या, किस रीति से हिसाब से प्रभु ने उनको चुना? നമുക്ക് ഗിദെയോന്റെ അനുഭവത്തിലേക്ക് നമ്മൾ വരുമ്പോൾ अगर गिदयोन का अनुभव में अगर हम आए तो നമുക്കറിയാം ഗിദെയോന് ഒരു യുദ്ധം ഉണ്ടാകേണ്ടി വന്നു. हम वहां पर देखते हैं कि गिदयोन के समय में वहां पर एक युद्ध हुआ। അവിടെ ഗിദെയോന് നമ്മളത് ജഡ്ജസ് न्याय का पुस्तक 7 അധ്യായം 5 6 വാക്യങ്ങൾ നമുക്കത് അറിയാം. 7 का 5 और 6 में है, हम लोग जानते हैं। അവിടെ അവര് ഗിദെയോന് ഉണ്ടായിരിക്കുന്ന ചില കാര്യങ്ങൾ അവിടെ നമ്മൾ കാണുന്നുണ്ട്. गिदयोन के जीवन में कुछ बातें वहां पर होता है। അവിടെ ഗിദെയോൻ ഏകദേശം തന്റെ കൂടെ നിൽക്കുന്ന ഒരു കൂട്ടം ആൾക്കാരുണ്ട്. അതിന്റെ ടോട്ടലായി അവര് അതിന്റെ 7 അധ്യായത്തിന്റെ 3 വാക്യത്തിലുണ്ട്. 7 का 3 में हम देखते हैं कि गिदयोन के साथ कुछ लोग थे। उन लोगों का गिनती कितना था? 22,000। 20 टोटल नहीं टोटल ടോട്ടൽ എത്രയുണ്ട്? 32,000 30,000 പേരാണുള്ളത്. 32,000 पहले का झुंड था। അപ്പൊ മിദ്യാന്യരോട് യുദ്ധത്തിന് പോകണം. तो अभी मिद्यान के लोगों के साथ युद्ध में जाना है। അപ്പൊ ദൈവം പാളയത്തിൽ പരസ്യം ചെയ്യാൻ പറഞ്ഞു. प्रभु वहां पर फिर लोगों को इकट्ठा कर गिदयोन को बोला कि तू जाके उन लोगों को बोल। എന്താ പറയേണ്ടത്? क्या बोलना है? നിങ്ങളിൽ ഭയവും പേടിയുള്ളവരൊക്കെ വീട്ടിൽ പോകും. तुम में से जो डरपोक है या थोड़ा सा भी डर है, वो लोग चले जाओ വീട്ടിൽ. അപ്പൊ എത്ര പേര് പോയി? तो उसमें से कितने लोग चले गए? सीधा एक ही टाइम में 22,000 लोग चले गए। അപ്പൊ എല്ലാവരും വിളിക്കപ്പെട്ടവരാണ്. तो ये पूरा 32,000 बुलाए हुए लोग थे। അപ്പൊ മനുഷ്യനെ ഭയന്നും ലോകത്തെ ഭയന്നും അതുമിതൊക്കെ ഭയന്ന് ദൈവസ്നേഹത്തിന്റെ മഹത്വം അറിയാതെ ഭയം പുറത്താക്കുന്ന ആ ദൈവസ്നേഹം ഉള്ളിൽ വരാതെ ദൈവത്തെ സേവിച്ചവരെല്ലാം ഔട്ടാവും. तो अभी उधर क्या हो गया? जो डरते हैं वो लोग निकल जाओ। मतलब ये 22,000 लोग का खासियत क्या हो गया? ये लोग जहाँ पर जब परमेश्वर का प्रेम आता है तो भय बाहर निकलता है। वो अनुभव ना होते हुए लोगों का डर, समाज का डर, ये होगा वो होगा, ये सब डर के अवस्था क्या हो गया? वो लोग बाहर निकल गए। वो लोग നമ്മൾ ഈ കർത്താവിൽ വന്നിട്ട് ഒരുപാട് ഭയം നമുക്കുണ്ടല്ലേ? हम लोग प्रभु में आने के बाद बहुत डरते हैं ना हम लोग। കർത്താവ് രക്ഷിച്ചത് മരണഭയത്തിൽ അടിമകളായിരുന്നവരെയാണ്. प्रभु ने जब हमको उद्धार दिया उस समय में प्रभु ने क्या किया? मृत्यु का डर से, भय से हमें छुटकारा दिया था। അപ്പോൾ നമുക്ക് 1 യോഹന്നാൻ 4 അധ്യായത്തിൽ വളരെ വ്യക്തമായിട്ട് പറഞ്ഞിട്ടുണ്ട്, ദൈവത്തിന്റെ സ്നേഹം ഒരു വ്യക്തിക്ക് തികഞ്ഞാൽ എല്ലാ ഭയവും അവനിൽ നിന്ന് പോകും. हम देखते हैं 1 यूहन्ना 4 में जब पढ़ते समय में वहां पर स्पष्ट रीति से लिखा है, एक बार मसीह का प्रेम, परमेश्वर का प्रेम अगर तुम्हारे अंदर सिद्ध हो जाता है, सब प्रकार का भय और डर निकल जाएगा। അപ്പോൾ ഈ 30,000 പേരുണ്ട്. तो यहाँ पर अभी ये 32,000 लोगों में से എത്ര പേര് ഔട്ടായി? कितने लोग बाहर निकल गए? 22,000।
അവരെപ്പോഴും ദൈവമക്കളാണ് കേട്ടോ. वो लोग तभी भी परमेश्वर के बच्चे हैं। പക്ഷെ ദൈവത്തിന് അവരെ കൊണ്ട് പ്രയോജനമില്ല. परंतु अभी अवस्था क्या हो गया, परमेश्वर को अभी इन लोगों के साथ कुछ फायदा नहीं है। കാരണം ഈ ലോകത്തിലും പ്രയോജനമില്ല, मतलब ये दुनिया में भी फायदा नहीं है, അവിടെയും പ്രയോജനമില്ല. उधर उनको लेकर जाने के बाद भी फायदा नहीं होगा, ഇവിടെ ദൈവത്തിൽ നിന്ന് ഒരുപാട് ദൂരെയായിരുന്നു. क्योंकि इधर वो लोग प्रभु से बहुत दूर थे, കാരണം ഭയവാ. क्योंकि डर था। ദൈവം ഉണ്ടെന്ന് പറഞ്ഞാലും അവർക്ക് ഭയവാ. परमेश्वर है करके बोल रहे फिर भी डर है। അവർക്ക് ആരെയാണ് ഭയം? उनको किससे डर है? ദൈവത്തെ അല്ല ഭയം, परमेश्वर से भय नहीं है, സാത്താനെ ഭയം, शैतान से डरते हैं वो लोग, ലോകത്തെ ഭയം, संसार से डरते हैं, മാന്യത, मतलब अपमान हो जाएगा। ദരിദ്രനാക അല്ലെങ്കിൽ വിദ്യാഭ്യാസമില്ല എന്ന് പറഞ്ഞാൽ, ദരിദ്രനാന്ന് പറഞ്ഞാൽ മനുഷ്യരുടെ ഭയം. मतलब क्या, अरे विश्वासी हो जाएगा होगा तो फिर मुझे लोगों के सामने निंदित होकर चलना पड़ेगा, झुककर चलना पड़ेगा, क्या विद्या है, क्या ज्ञान है, ये सब जब समाज बोलेगा तो मैं एक विश्वासी है क्या बोलकर उस प्रकार का डर से वो लोग क्या किया, डर से प्रभु से दूर होने लगे। നമ്മൾ ചിലപ്പോൾ വേദപുസ്തകം കയ്യിൽ പിടിച്ചുകൊണ്ട് പോകുമ്പോൾ ആൾക്കാർ കളിയാക്കും, അതിനൊരു 4-5 പേപ്പറിൽ പൊതിഞ്ഞ് ആരും അറിയരുത്, സഭാഗോളി വരുമ്പോൾ അത് തുറക്കും. तो हम लोग, हमारा आदत क्या है, हम लोग जब प्रेयर मीटिंग में आते समय में बाइबल को हाथ में पकड़ कर नहीं आते, लोग देखेंगे अरे बाइबल लेके जा रहे हैं, मजाक उड़ाएगा, इसके लिए क्या कर रहे हैं, उस बाइबल को अच्छे से कवर में अच्छे से उसको ढककर छुपा कर आकर लेकर आते, फिर मीटिंग हॉल में अंदर आने के बाद बाइबल को खोलते हैं। ഓക്കെ, ഇനിയും ബാക്കിയുള്ള ഒരു ജനമുണ്ട്. अभी इसमें बाद भी अभी कुछ झुंड थोड़ा है, നമ്മൾ അവരെ ഇനി നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ उनके बारे में हम देखते हैं। അവിടെ നമ്മൾ കാണുന്നുണ്ട്, അവിടെ ഒരു വാക്യം നമ്മൾ അവിടെ അടുത്ത വാക്യം അതിന്റെ 5-6 വാക്യം നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ അവിടെ ഉണ്ട്. उसका 5 और 6 पढ़ते समय में हम समझते हैं क्या हुआ उधर। ദൈവം അവരെ എന്ത് ചെയ്യാണ്? प्रभु वहां पर अभी क्या कर रहा है, വെള്ളത്തിന്റെ അടുക്കിലേക്ക് നയിക്കും. उनको एक तालाब के पास लेकर आया, ഇതിന് ദൈവം പ്രത്യേകിച്ച് പറഞ്ഞു, और प्रभु ने खास आज्ञा दिया, കൈകൊണ്ട് വെള്ളം കോരി നായ നക്കിക്കുടിക്കുന്നത് പോലെ നക്കിക്കുടിക്കുന്നത് ആരാണെന്നും മുട്ടുകുത്തി വെള്ളം നേരിട്ട് കുടിക്കുന്നത് ആരാണെന്നും പരിശോധിക്കാൻ പറഞ്ഞു. प्रभु वहां पर उनको गिदयोन को एक बात बोला, कितने लोग हैं जिसने पानी को हाथ से उठाकर जैसा कुत्ता चाटकर पीता है वैसा पी रहे हैं, या फिर कितने लोगों ने घुटने में आकर डायरेक्ट तालाब से पानी पिया। ये 2 प्रकार के लोग कितने हैं देखने के लिए बोला। എന്താണ് ഇതിന്റെ അർത്ഥം? इसका अर्थ क्या है, നമ്മൾ ഒരു മനുഷ്യന്റെ പട്ടി നക്കി കുടിക്കുന്നത് പോലെ വെള്ളം കുടിച്ചാൽ എങ്ങനെ ഇരിക്കും? എത്ര കിട്ടും അവന്? एक कुत्ता जाकर हाथ में लेकर चाटने लगेगा तो कितना उसको पानी मिलेगा, എത്ര ഔൺസ് വായു വരും? कितना भाग पानी मिलेगा, थोड़ा, അല്പം പോലും കിട്ടുന്നില്ല. थोड़ा भी नहीं मिलेगा, കാരണം മൃഗങ്ങളുടെ നാവിന് വെള്ളം നക്കി കുടിക്കാനുള്ള ഒരു രീതിയിലാണ് ദൈവം സൃഷ്ടിച്ചിരിക്കുന്നത്. क्योंकि जो पशु लोग जब वो जानवर जो जबान से वो लोग पानी लेते समय में एकदम थोड़ा ही जाता है, उस रीति से प्रभु ने उनको बनाया है। അപ്പോൾ ഇവരാരാണ്? तो मतलब ऐसे प्रकार के लोग कौन थे? ഈ 300 പേര് ആരാണ്? तो जो चुने हुए 300 लोग का खासियत क्या है, ഈ വെള്ളം ഏതാണ്? ये पानी क्या है? നമ്മൾ ശമരിയക്കാരി എന്ന് പറയുന്ന സ്ത്രീയെ കാണുന്നുണ്ടോ? हम लोग एक शमरिया स्त्री को हम देखते हैं ना, ആ സഹോദരി നക്കി കുടിക്കുകയല്ല, മുട്ടുകുത്തി അതിന് അടിമയായി തീർന്നിട്ട് കുടിച്ചോണ്ടിരിക്കുന്ന സ്ത്രീയാണ്. मतलब ये शमरिया स्त्री कौन थी? ये इस प्रकार के झुंड के लोग थे, जैसा झुक कर घुटने में आकर पानी को लेते, मतलब क्या, वो पानी के लिए दासत्व में चली गई, गुलामी में चली गई, अपने आप को इतना झुकाकर मुझे यही पानी में पीकर मैं तृप्त हो जाऊंगी बोलकर अपने आप को झुकाकर पानी पीने लगी। ലോകത്തിന് അടിമയാണ്, मतलब वो संसार के लिए दासत्व में है, ലോകമോഹത്തിന് അടിമയാണ്. संसार का मोह के लिए दासत्व में चली गई। ഞങ്ങൾ ഇതാ വരുന്നു, देखो मैं आ रही हूँ बोलकर पूरा झुक गई, എന്നാ മറ്റോരോ परंतु बाकी लोग, ഞങ്ങൾക്ക് വേണ്ട, हमको ये पानी उतना नहीं चाहिए, കുടിക്കാൻ പറഞ്ഞാലും വേണ്ട. हम लोग पानी पी लो करके बोला तो भी ऐसा संसार का पानी नहीं चाहिए। ഈ 300 പേരെ ലോകത്തിൽ തെരഞ്ഞെടുത്തു, मतलब ये 300 लोग संसार से चुने हुए लोग थे, പക്ഷെ അവർ ലോകക്കാരായില്ല. और फिर ये लोग संसारी नहीं बने, അവർ കുടിക്കുന്ന വെള്ളം വേറെ വെള്ളമാണ്. क्योंकि उन लोग जो सचमुच पानी पी रहे थे वो अलग प्रकार का पानी था। അപ്പൊ 2 തരത്തിലുള്ള വെള്ളമുണ്ട്. 2 प्रकार का पानी है। ഈ ലോകമോഹം നമുക്കൊരു ടെസ്റ്റാണ്. मतलब ये संसार का मोह के पीछे जाना ये हमारे ऊपर एक बहुत बड़ा परीक्षा है। നാം അതിനെ മുട്ടുമടക്കിയാൽ उस परीक्षा के सामने अगर हमने दंडवत किया तो അവിടെ തെരഞ്ഞെടുപ്പിൽ നമുക്ക് വളരെയധികം നഷ്ടം സംഭവിക്കും. हमें उस दिन चुनावट के दिन, न्याय के दिन जब प्रभु चुनावट करेगा हमें हानि उठाना पड़ेगा। ഇവിടെ നോക്കുക, यहाँ पर देखना, ഇവരെ വളരെ ചുരുക്കം വരുള്ളൂ. तो ये लोग जिसने संसार को टुकरा कर स्वभाव से जो पानी पिए वो लोग ने वो थोड़े ही लोग थे। എത്ര പേര് ഔട്ടായി? फिर बाकी कितने लोग बाहर चले गए? 31,700 പേര് ഔട്ടായി. 31,000 से ले उसमें से 31,700 लोग बाहर चले गए। അപ്പൊ നമ്മൾ നോക്കുക, मैं
ഇപ്പൊ നമ്മള് 32,000 വിശ്വാസികൾ എടുക്കുക. तो जरा सोचो 30,000 विश्वासियों को संख्या में मन में लेना. ഞാൻ ജസ്റ്റ് മനസ്സിലാക്കാൻ വൈകുന്നല്ല കേട്ടോ. मतलब मैं बस आपको समझाने के लिए मैं बता रहा हूँ, ऐसा मन में नहीं लेना. ഇത് നമ്മളെ കർത്താവ് അവിടെ പറഞ്ഞ കാര്യം ഒന്ന് മനസ്സിലാക്കാൻ വേണ്ടി പറഞ്ഞതാണ്. प्रभु या उस समय में न्याय के दिन जो बात बोलेगा उसको समझाने के लिए मैं एक उदाहरण देकर बता रहा हूँ. വിളിക്കപ്പെട്ട യുദ്ധത്തിന് പുറപ്പെട്ടവർ എത്ര പേരാണ്? मतलब जब बुलाया था युद्ध के लिए जाना है बोलकर तभी कितने लोग थे? 32,000. എന്നാൽ തെരഞ്ഞെടുക്കപ്പെട്ടവരോ? परंतु चुने हुए अभी कितने हो गए? ഇതാണ് सिर्फ 300. 31,700 का क्या हो गया? बाहर निकल गए. നമ്മളെ തെരഞ്ഞെടുക്കാനുള്ള ഒരു ദൈവത്തിന്റെ മാനദണ്ഡം എന്താണ്? तो अभी देखो प्रभु को चुनने के लिए प्रभु ने किस तरीके से चुना, उसका आधार क्या था? प्रभु ने चुनने का आधार क्या था? ശമരിയാസ്ത്രീ കുടിച്ചതുപോലെ വെള്ളം കുടിച്ചാലും ഒരുപക്ഷെ നമുക്ക് അവിടെ ചെല്ലാം. പക്ഷെങ്കിൽ जैसा शमरिया स्त्री अपने आप को पूरा झुकाकर दासत्व में अपने आप को बेचकर पानी पी रही थी, ऐसा विश्वासी लोग अगर पी भी लिए तो न्याय तक तो पहुंच जाएगा. അതുകൊണ്ട് നമ്മൾ ജഡീകന്മാരായി തുടരുന്നുവെങ്കിൽ तो मतलब तो अभी हम लोग शारीरिक है, इसलिए अगर हम लोग शारीरिक दशा में ही बना रहे तो അത് ക്രിസ്തുയേശുവിനുള്ളവർ ജഡത്തെ അത് രാഗമോഹങ്ങളോടുകൂടെ ക്രൂശിച്ചിരിക്കുന്നു. क्योंकि जो मसीह के हैं उन लोग ने अपने आप को अपना शारीरिक मोह को उसको विलास को क्रूस पे खत्म कर दिया है. ഈ 300 പേരാരാണ്? ये 300 लोग कौन है? ഇവരെ ബലശാലികളാണ്. ये लोग बलवान लोग हैं. എങ്ങനെ ബലശാലികളായി? किस रीति से बलवान हो गए? അവിടെ കർത്താവ് ഉള്ളതുകൊണ്ടാണ് ബലശാലിയായത്. उन लोग वहां पर प्रभु था इसके लिए वो लोग बलवान हो गए. അവർ വാസ്തവത്തിൽ ബലഹീനരാണ്. वो लोग वास्तव में एकदम कमजोर लोग हैं. പക്ഷേ അവർക്കൊരു പ്രത്യേകതയുണ്ട്. पर उनका खासियत ये है ലോകത്തോട് ചേരാത്തൊരു ജനം. वो लोग संसार के साथ मिलजुला नहीं. അവർ ക്രിസ്തുവിനെ മാത്രമാണ്. वो लोग सिर्फ मसीह के लोग हैं. അരച്ചിട്ട തോട്ടം പോലെയാണ്. मतलब वो लोग एक बंद किया हुआ बगीचे के समान है. അവരെ മുദ്രയിട്ട കിണർ പോലെയാണ്. मतलब वो लोग को एक छाप डालकर बंद करके कुआं के समान है. അത് ക്രിസ്തുവിന്റെ സ്വന്തമാണ്. मतलब वो कुएं में सिर्फ मसीह आ सकता है. इस तरह का बंद कमरे में वो लोग. എന്റെ ജനം എന്ന് കർത്താവിന് അവരെ കുറിച്ച് പറയാൻ ലജ്ജയില്ല. ये ऐसे लोग मेरे लोग है करके बोलने के लिए परमेश्वर को लज्जा नहीं है. അവർ സ്ത്രീകളല്ല. वो लोग स्त्री नहीं है, അവർ കന്യകമാരാണ്. वो लोग कन्या है. നോക്കുക, मैं ഇവിടെയുണ്ടത്, ഈ സഭയിലും ഉണ്ട്, इधर भी कलीसिया में भी ऐसा है, എല്ലാ സഭയിലും ഉണ്ട്. सब कलीसिया में ऐसा है. ഇവിടെ തെരഞ്ഞെടുക്കപ്പെട്ടവർ മാത്രം എന്ന് പറഞ്ഞാൽ നമ്മളെ ഇവിടെ സ്വർഗത്തിൽ തെരഞ്ഞെടുക്കപ്പെട്ടവർ മാത്രമേ ഉള്ളൂവെങ്കിൽ അത് സഭയാവില്ല. രണ്ടുപേരും വേണം. तो इसलिए स्वर्ग में कितने लोग चुने हुए हैं जो स्वर्गीय कलीसिया में, वही स्थानीय कलीसिया में चुने हुए ऐसा और ऐसा रहेगा तो फिर कैसा चलेगा? हमें दुनिया का कलीसिया में कितने हैं? 2 प्रकार के लोग थे. सब मिलजुल कर यहाँ पर आए. കർത്താവ് വരാൻ താമസിക്കുന്നതിന്റെ ആഗ്രഹം തന്നെ क्योंकि प्रभु का आगमन देरी से हो रहा है. ഈ തെരഞ്ഞെടുപ്പിലേക്ക് വരാൻ വേണ്ടിയാണ്. क्यों प्रभु का आगमन देरी है? सब लोग प्रभु का चुनावट के भाग में हो जाए इसके लिए. അതിനാണ് വചനം, കർത്താവ് അതാണ് പറഞ്ഞത്, നിങ്ങൾ ലോകക്കാരായിരിക്കാതെ നിങ്ങളെ വേർതിരിക്കുന്നതാണ് എന്റെ വചനം. इसके लिए प्रभु कहता है कि वचन, मेरा वचन का खासियत क्या है कि तुम लोग संसार के लोग के समान ना बन जाए, संसारिक दशा में ना रहे, इसलिए मेरा वचन है ताकि तुम संसार से अलग हो जाए. അപ്പോൾ ഇവിടെ കർത്താവ് പറയാണ് ഈ ജനത്തെ ഒരു കൂട്ടം ആൾക്കാർ എന്ത് ചെയ്യുന്നു? अभी इस प्रकार का इस झुंड को प्रभु ने क्या किया? നമ്മുടെ മത്തായി സുവിശേഷം 11:12 मत्ती का पुस्तक 11:12 में അവര് യോഹന്നാൻ സ്നാപകന്റെ കാലം മുതൽ ഒരു കൂട്ടം ജനം ദൈവരാജ്യത്തെ അല്ലെങ്കിൽ ഈ 1000 ആണ്ട് വർഷത്തെ അവര് ഫോഴ്സ്ഫുള്ളി അവരെ സ്വന്തമാക്കുകയാണ്. यहाँ पर जो पन्ना 11:12 यूहन्ना बपतिस्मा देने वाले के दिनों में हाँ। दिनों से अब तक स्वर्ग के राज्य में बलपूर्वक प्रवेश होता हाँ, तो ये कुछ लोग हैं जो बलपूर्वक राज्य में प्रवेश कर रहे हैं. അതെന്താ അത്? इसका अर्थ क्या है? അതെന്താ അത്? वो क्या है? बलपूर्वक राज्य में प्रवेश करने देख रहे हैं. നമ്മളിത് കൃപയാലാണ് നമ്മൾ രാജ്യത്ത് പ്രവേശിക്കുന്നത്. हम लोग सब लोग अनुग्रह से प्रवेश कर रहे हैं ना. നമ്മളിവിടെ ചിന്തിക്കുന്നത് നമ്മുടെ രക്ഷയെ കുറിച്ചല്ല. നമ്മളെ देखो कि अभी हम जो विषय जो सोच रहे हैं, हमारा उद्धार का विषय में नहीं सोच रहे, हमारा आत्मा का उद्धार हो गया, अभी आगे का बात सोच रहे हैं. നമ്മൾ കൃപയാൽ രക്ഷപ്പെട്ടു. हम लोग अनुग्रह से उद्धार हो गया, वो सच है. പക്ഷേ നാം ഈ നിൽക്കുന്ന കൃപയെ കുറിച്ചുള്ള ബോധ്യമാണ് നമുക്കില്ലാത്തത്. നാം നിൽക്കുന്ന കൃപ, റോമലേഖനം 5 അധ്യായത്തിന്റെ 1-2 വാക്യങ്ങൾ, അവൻ കൃപയാൽ നമ്മളെ വിളിച്ചു, നമുക്ക് യേശുക്രിസ്തു മൂലം ദൈവത്തോട് സമാധാനമുണ്ട് കൃപയാൽ. പക്ഷെങ്കിൽ സ്റ്റാൻഡിങ് ഗ്രേസ് എന്ന് പറയുന്ന ഇപ്പോൾ ഞാൻ നിൽക്കുന്നത് കൃപയാൽ അല്ല എങ്കിൽ ജഡത്തിലാണ്. तो हमें एक बात तो सच है, हमारा आत्मा का उद्धार के जब विषय में आते समय में अनुग्रह से हमारा उद्धार हुआ है, परंतु विश्वासी हो जाने के बाद हमारा प्राण का उद्धार का विषय में आते समय में वो उसमें भी एक अनुग्रह है. वो अनुग्रह में हम खड़े हैं करके 5:2 में हम पढ़ते समय में हम देखते हैं. तो वो खड़ा हुआ अनुग्रह के बारे में आज विश्वासी लोग अनजान है. हम अभी किस बलबूते में हम खड़े हैं, हम लोग क्यों विश्वासी अभी भी स्थिर खड़े हैं?
एक अनुग्रह, कौन सा अनुग्रह? जो हमारा आत्मा का उद्धार दिया वो अनुग्रह नहीं, बल्कि प्राण का उद्धार के लिए एक अनुग्रह प्रभु दिया। उस अनुग्रह के बलबूते में हम खड़े हैं। സ്റ്റാൻഡിംഗ് ഗ്രേസ് എന്ന് പറഞ്ഞാൽ നമ്മുടെ ദേഹരക്ഷയ്ക്ക് ആവശ്യമുള്ള കൃപ, അതിനെ നമ്മൾ യൂസ് ചെയ്യുന്നില്ല. तो हमारा अनुग्रह अभी विश्वासी हो जाने के बाद प्राण का उद्धार के लिए उस अनुग्रह में हम खड़े हैं। वो खड़े हुए अनुग्रह में विश्वासी लोग उसका इस्तेमाल नहीं कर रहे। ദൈവം കൃപ കാണിച്ചു, ശരിയാണ്, നമ്മൾ രക്ഷപ്പെട്ടു. प्रभु ने अनुग्रह दिया, हम बच गए, हमारा आत्मा का उद्धार हो गया, നമ്മുടെ പേര് ജീവിതത്തിൽ എഴുതി, हमारा नाम जीवन का पुस्तक में आ गया, നമ്മൾ അതിൽ സന്തോഷിക്കുന്നവരാണ്. उसमें हम लोग आनंदित कर रहे हैं। എന്നാൽ परंतु നമ്മൾ ഈ പറയുന്ന തെരഞ്ഞെടുപ്പിലേക്ക് നമ്മളെ നയിക്കാൻ കൃപ ധാരാളമായി പകരുക. परंतु अभी हम जो आगे का जो दूसरा प्रकार का चुनावट के विषय में आते समय में प्रभु ने बहुत ऐसा अनुग्रह उंडेला है। അതുകൊണ്ടാണ് കൊരിന്ത്യർ ലേഖനത്തിൽ നമ്മൾ 2 കൊരിന്ത്യർ 6-ാം തീയതി പറയാണ്, നിങ്ങൾ ദൈവത്തിന്റെ കൃപയെ വൃഥാവാക്കരുത്. ജഡത്തിൽ ജീവിച്ചാൽ ദൈവത്തിന്റെ കൃപയെ വൃഥാവാക്കുന്നത് കൊണ്ട് ലോകത്തോട് ചേർന്ന് ലോകക്കാരായി തന്നെ നിങ്ങൾ തുടരും. इसलिए वहां पर 2 कोरिन्थियों 6:1 में पढ़ते समय में वहां पर एक चेतावनी वहां पर देता, तुम लोग अनुग्रह को तुम लोग व्यर्थ नहीं करना। क्यों, क्या होगा जब हम लोग संसार की दशा के अनुसार जिएंगे, हमारा शारीरिक आग्रह और मोह को विलास के पीछे जाएंगे, तो क्या होगा, जिस अनुग्रह में हम खड़े रहना चाहिए था उसको हम लोग व्यर्थ कर रहे हैं। ऐसा ना करो बोल रहा पौलुस। അവിടെ തിരഞ്ഞെടുക്കാനുള്ള കൃപ തന്നിട്ടുണ്ട്. ഇപ്പോൾ उस दिन जब न्याय के दिन में भी हम लोग चुन लिया जाए, आने वाला राज्य के लिए उपयोगी हो जाने के लिए वहां पर के लिए भी एक अनुग्रह दिया है। നമുക്ക് അവിടെ നമ്മൾ കണ്ടു, അവർ വയലന്റ് ആയി. വയലന്റ് എന്ന് പറഞ്ഞാൽ നമ്മൾ उद्देशिക്കുന്ന ആ വയലൻസ് സാഹസികരല്ല, പിന്നെ പരാക്രമശാലികളാണ്. तो उसका मत्ती का 11-12 में हमने क्या पढ़ा, कुछ लोग थे जो बलपूर्वक मतलब वो लोग बहुत शक्ति है, बहुत सामर्थ्य है, हिम्मत वाला, उस रीति से नहीं, प्रभु का अनुग्रह से हम लोग काम करने वाले लोग हैं। കർത്താവരോട് കൂടെ ഉണ്ട്. मतलब क्या, उनका बल का कारण क्या है, प्रभु उनके साथ है। നമുക്ക് ഈ ഗിദെയോനെ ഒന്ന് നോക്കാം. इस गिदोन को अगर हम देखें तो നമ്മൾ ഗിദെയോനെ നോക്കുമ്പോൾ നമ്മൾ 6-ാം അധ്യായം, उसका न्याय का पुस्तक 6 अध्याय, അതിന്റെ 6-ാം അധ്യായത്തിൽ അവിടെ ഒരു കാര്യം നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. 6-ാം അധ്യായത്തില് അവിടെ 6-ാം അധ്യായത്തിന്റെ 11-ാം വാക്യം നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ उसका 11 वाक्य 6 का 11, फिर यहोवा का दूत आकर उस बांज वृक्ष के तले बैठ गया जो ओप्रा में अबजेरी योआश का था। ഓക്കെ, ഇവിടെ നമ്മൾ നോക്കുക. यहाँ पर देखना, നമ്മളെല്ലാം നമുക്ക് അതായത് ഈ ഗിദെയോനെ ദൈവത്തിന്റെ ദൂതൻ കാണുമ്പോൾ ഇദ്ദേഹം ചെയ്തുകൊണ്ടിരുന്നത് എന്താണ്? ये गिदोन, जब स्वर्गदूत ने आकर गिदोन को देखा, गिदोन तभी क्या कर रहा था, गेहूं को चाड़ रहा था। പല പരാക്രമത്തിന്റെ ഒരു കാര്യമാണോ അത്? ये कोई बड़ा वीर का काम है क्या? कोई बड़ा योद्ध वीर आदमी करता है ना, युद्ध जो व्यायाम करते हैं, ऐसा कुछ काम किया गया? एक सादा किसान का छोटा सा काम कर रहे हो। അതിന്റെ കാര്യം എന്താണ്? मतलब उद्देश्य क्या है? മുന്തിരിച്ചക്കിന്റെ അരികെ എന്ന് പറഞ്ഞാൽ മുന്തിരിച്ചക്ക് വലിയ, കാരണം യഹൂദന്മാരുടെ മുന്തിരിച്ചക്ക് എന്ന് പറഞ്ഞാൽ വലിയൊരു ഇതാണ്. वो एक दाखरस का कुंड में वहां पर रहकर काम करते, वो कुंड एक बहुत बड़ा कुंड है। അപ്പൊ മേദിൽ അവിടുന്ന് നോക്കുമ്പോൾ, तो जब मेदी के लोग दूर से देखते समय में ഈ ചക്കിന്റെ പിന്നിൽ എന്താണെന്ന് അറിയത്തില്ല. ये कुंड के पीछे क्या चल रहा है उनको नहीं मालूम। ഇദ്ദേഹം അവരെ ഭയന്നിട്ടാണ് മെതിക്കുന്നത്. तो वो ये क्या कर रहा है, उनसे डरकर ये यहाँ पर चुप के काम कर रहा है। പരാക്രമശാലി ഒന്നും അല്ല കേട്ടോ. बोले ये कोई वीर आदमी नहीं है गिदोन, പക്ഷെങ്കിൽ परंतु ദൈവം അവരോട് ഇടപെടുകയാണ്. നോക്കുക, परंतु अभी प्रभु उसके अंदर एक कार्य कर रहा है। നമ്മൾ പറയുന്ന ആശയം മനസ്സിലാകുന്നുണ്ടോ? मैं जो बोल रहा हूँ वो उद्देश्य आप समझ रहे हैं ना? വളരെ ബലഹീനനായ വ്യക്തിയാണ്. बोले ये गिदोन बहुत ही कमजोर व्यक्ति है, എന്നാൽ ദൈവത്തെ പൂർണ്ണമായിട്ടും സ്വീകരിച്ചു കഴിയുമ്പോൾ, परंतु जब उसने प्रभु को पूर्ण रीति से उसने स्वीकारा, ഈ ഭീരുവായിരിക്കുന്ന മനുഷ്യൻ ये डरपोक मनुष्य പെട്ടെന്ന് അവൻ ആരായി തീരും? ധൈര്യശാലിയായി തീരും. तुरंत वो वीर बन गया। അവിടെ വായിക്കുകയാണ്. അവിടെ 6-ാം അധ്യായത്തിൽ 6-ാം അധ്യായത്തിന്റെ 12-ാം വാക്യം വായിക്കും. 12 पढ़ना, उसको यहोवा के दूत ने दर्शन देकर कहा, हाँ। हे शूरवीर सुरमा। നോക്കുക, ये शूरवीर सुरमा, ഇതേ പദമാണ് വയലൻ. നീ അവിടെ നമ്മൾ നേരത്തെ കണ്ടല്ലോ, മത്തായി സുവിശേഷം 12-ാം അധ്യായം 12-ാം വാക്യത്തിൽ ഉപയോഗിച്ച അതേ പദമാണ്. यही शब्द है। हम लोग मत्ती का पुस्तक 11 अध्याय का 12 में हम पढ़ते समय में हाँ। बलवीर होकर वो प्रवेश करता है राज्य में। അദ്ദേഹത്തെ വിളിക്കുന്നത് എന്താണ്? उसको क्या बुलाया यहाँ पर? വെറും ഭയന്നിരിക്കുന്ന ഒരു വ്യക്തിയെ एक डरपोक आदमी को കർത്താവിന്റെ ദൂതൻ വിളിക്കുകയാണ്. प्रभु का दूत उसको क्या बुला रहा है? കാരണം ദൈവത്തിന്റെ കാര്യത്തോട് ഇവന് കൃപ കൊടുത്താൽ എങ്ങനെ സഹകരിക്കുമെന്നുള്ളത് ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിന് നല്ലതുപോലെ അറിയാവുന്നത് കൊണ്ട് അവരെ വിളിക്കുകയാണ്. ഭീരുവാണെന്നല്ല നിന്നെ വിളിക്കുന്നത്. तो क्योंकि अभी प्रभु का आत्मा जानता है कि जब इसके ऊपर अनुग्रह दिया जाएगा, ये अनुग्रह का कैसा इस्तेमाल करेगा। प्रभु का राज्य के लिए अगर उपयोग के लिए अगर ये अनुग्रह इस्तेमाल कर रहा है, तो प्रभु उसको क्या गवाही देगा? हे शूरवीर। അവിടെ നമുക്ക് 14-ാം വാക്യം. उसका 14 वाक्य में, അപ്പോൾ യഹോവ അവനെ നോക്കി, यहोवा ने जब उसको देखा, കർത്താവ് ഒരുവനെ നോക്കിയാൽ, प्रभु अगर एक को देखेगा तो, ദയയുടെ കണ്ണുകൊണ്ട് നോക്കിയാൽ, दया का नजरों से देखेंगे तो അവന് ഭീരുത്വം മാറി. उसका सारा डर हट गया। അവൻ ആരായി തീർന്നു? वो कौन बन गया? शूरवीर बन गया। ഇത് കൃപയാണോ? ये अनुग्रह है क्या?
ഇത് അനുഗ്രഹമാണോ, കൃപയാണോ? इसी को अनुग्रह कहते हैं ना। അദ്ദേഹം എന്ത് ചെയ്യുന്നറിയാമോ? उन्होंने क्या किया फिर? ദൈവത്തിന് തന്നെ കുറിച്ചുള്ള ഈ സത്യം മനസ്സിലായപ്പോൾ, തന്നെ കുറിച്ചുള്ള വിളിയുടെ ഉദ്ദേശം മനസ്സിലായപ്പോൾ, अब ये गिदियोन को परमेश्वर मेरे विषय में क्या उद्देश्य से मुझे बुलाया है करके वो बात जब गिदियोन समझा, പെട്ടെന്ന് അവൻ ഒരു കാര്യം ചെയ്തു. वो तुरंत एक काम किया। 24-ാം വാക്യം, 24वां वाक्य, അവിടെ യഹോവയ്ക്ക് ഒരു യാഗപീഠം പണിതു. उसने तुरंत यहोवा के लिए एक वेदी बनाया എന്നിട്ട് ആ യാഗപീഠത്തെ ഒരു പേരിട്ടു. और उस वेदी को नाम रखा यहोवा शालोम। അവന്റെ സമാധാനം ആരായി? मतलब यहोवा मेरा शांति है, उसका शांति कौन बन गया? अभी ये डरपोक आदमी अभी यहोवा उसका शांति बन गया। അപ്പോൾ ഒരു പരാക്രമശാലി ആണെങ്കിൽ अगर एक युद्ध वीर है तो അവനൊരു യാഗപീഠമുണ്ട്. सबसे पहली बात वो उसको एक वेदी है। യാഗപീഠം ഇല്ലാത്ത വിശ്വാസികളെ സംബന്ധിച്ച് വളരെ പരിതാപകരമാണ്. കാരണം ഒരു കാര്യത്തിനും ദൈവത്തിന് കൃപ കിട്ടുന്നില്ല. കാരണം അവർക്ക് യാഗപീഠമില്ല. जिस विश्वासी के जीवन में इस तरह का वेदी उसके जीवन में अनुभव नहीं है, वेदी यानी कि क्रूस का अनुभव, वो वेदी का अनुभव विश्वासी के जीवन में नहीं है, तो बहुत ही दयालु अवस्था में है। क्यों? क्योंकि क्रूस का अनुभव कुछ भी उसको नहीं मिल रहा है। നമ്മളിൽ ഉയർന്നു വരുന്ന ജഡമോഹങ്ങളെ മരിപ്പിച്ചുകൊണ്ട് ആത്മാവിൽ ജീവിക്കുന്ന ദൈവത്തിന്റെ വലിയ അനുഗ്രഹമാണ് ക്രൂശ്. क्योंकि हमारे जीवन में जब हम लोग विश्वासी जीवन में जीते समय में, आत्मा के नियंत्रण में जीते समय में, हमारे खिलाफ हमारा शरीर, हमारा स्वयं, ये सब उठकर आता है हमें दबाने के लिए। उस समय में हमें प्रभावशाली, हमें बलवंतशाली बनाने के लिए कौन मदद करता है? वो क्रूस। പിന്നീട് അവൻ നടക്കുന്ന കാര്യങ്ങളെല്ലാം പരാക്രമശാലിയുടെ കാര്യമാണ്. तो अभी ये डरपोक आदमी जब वीर बन गया तो उसका सारा चाल चलन वीर के समान हो गया। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? യഹോവയോട് കൂടെയുണ്ട്. यहोवा उसके साथ है, യഹോവയുടെ കണ്ണ് അവന്റെ മേലാണ്. यहोवा का नजर उसके ऊपर था। അവൻ നേരെ വീട്ടിലോട്ട് പോയി. वो सीधा घर चला गया। അപ്പന്റെ അശേര പ്രതിഷ്ഠ ഇടിച്ചു കളഞ്ഞു. उसने पिता ने जो मूर्ति बना कर रखा उसको तोड़ दिया। അവന്റെ കാളയെ അറുത്ത് കളഞ്ഞു. उसका सारा बकरियों को, बैलों को उसने काट दिया അവിടെ സർവത്ര നാശം. और वहां पर एक बहुत बड़ा विनाश हो गया। ലോകത്തെയും ആരാധിച്ച് ലോകത്തിന്റെ ബിംബവും വെച്ച് നടന്നാൽ നമ്മൾ എങ്ങനെ പരാക്രമശാലിയാവും? प्रियो, अगर संसार के पीछे होकर, संसार को दंडवत करके, संसार में बहुत सारा मूर्तियों को हमारे अंदर पाल कर अगर हम चलेंगे तो कैसा शूरवीर बनेंगे हम? അനേക അശേര പ്രതിഷ്ഠകളെയും വെച്ച് बहुत सारा मूर्तियां हमारे अंदर रखकर ദൈവത്തിന്റെ യാഗപീഠം പണിയുന്ന ഒരു വ്യക്തിക്ക് വേറൊരു അശേര പ്രതിഷ്ഠയും പാടില്ല. जिस विश्वासी परमेश्वर का वेदी उसके अंदर है, उस वेदी के सामने कोई भी मूर्ति खड़ा रहना नहीं चाहिए। നമ്മളിവിടെ ആവർത്തന പുസ്തകത്തിൽ വളരെ വ്യക്തമായിട്ട് നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. व्यवस्था विवरण में हम लोग बहुत स्पष्ट रीति से लिखा है, അത് യഹോവയുടെ യാഗപീഠത്തിന്റെ അരികിൽ वो यहोवा के वेदी के सामने യാതൊരു അശേര പ്രതിഷ്ഠയും നിന്റെ ഓർമ്മസ്തംഭവും പാടില്ല. कोई भी प्रकार का मूर्ति या तेरा स्वयं का कोई भी यादगार की बातें रहना नहीं चाहिए। 16-21-22 നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ അവിടെയുണ്ട്. 16 का 21-22 पढ़ते समय में हम देखते हैं ഒരു യാഗപീഠമേ പാടുള്ളൂ. एक ही वेदी होना चाहिए। ആ യാഗപീഠത്തിന്റെ അടുക്കൽ നിന്റെ സ്വന്തമായ യാഗപീഠം പാടില്ല. उस वेदी के सामने तेरा खुद का अपना मर्जी का मन मर्जी का वेदी तू बना नहीं सकता। നമ്മുടെ സ്വന്തമായ വിഗ്രഹങ്ങൾ പാടില്ല. हमारा खुद का इच्छा के अनुसार, खुद का भावनाओं के अनुसार जो मूर्तियां हम लोग बनाते हैं वो कुछ भी रहना नहीं चाहिए। അതുകൊണ്ടാണ് ലോകത്തെ സ്നേഹിക്കുന്ന യാക്കോബിന്റെ ലേഖനം 4-ാം അധ്യായത്തിൽ വ്യഭിചാരിണികളായുള്ളവരെ നിങ്ങൾ ദൈവത്തിന്റെ ശത്രുക്കളാണ്. इसलिए याकूब का पुस्तक अध्याय 4 में वहां पर चेतावनी क्या रहते हैं? वो विश्वासी लोग जो संसार के हो गए, संसार में प्रेम करने वाले लोगों को, वो विश्वासियों को व्यभिचार और व्यभिचारिणियां करके बोला है, क्योंकि संसार में प्रेम करने बैठ गए वो लोग। ഒരുവൻ ലോകത്തെ സ്നേഹിക്കുന്നുവെങ്കിൽ जो कोई संसार से प्रेम करता है, എന്ന് പറഞ്ഞ ദൈവം എന്തിനാ തെരഞ്ഞെടുത്തത്? प्रभु ने क्यों तुझे चुना? ലോകക്കാരായിരിക്കാം, संसार का लोग नहीं बनने के लिए। പക്ഷെ നമ്മുടെ ക്വാളിറ്റി എന്താ? हमारा गुण क्या है? ജഡമോഹം, शारीरिक मोह, കൺമോഹം, आंखों की अभिलाषा ജീവിതത്തിന് പ്രധാനം. और जीविता का घमंड। ഇതിന് യേശുവിനെ കൂട്ടിപ്പിടിച്ചിരിക്കുക. ये तीन अभिलाषा को पूरा करने के लिए मैं यीशु को पकड़ा हूं। അത് യേശു ഏത് യേശുവാണ്? मतलब वो कौन सा यीशु है? दूसरा यीशु। സുവിശേഷം വേറെയാണ്. मतलब तुम्हारा सुसमाचार गलत हो गया, दूसरा हो गया। അവിടെ നടക്കുന്ന അത്ഭുത അടയാളം വേറെയാണ്. ऐसा जगहों पर जो चिन्ह चमत्कार होगा वो अलग रहेगा। നമ്മുടെ ഉള്ളിൽ നിന്ന് എല്ലാ വിഗ്രഹവും പോകുന്നതാണ് ശരിയായ അത്ഭുതം. मतलब सबसे बड़ा अद्भुत बात, सबसे बड़ा चमत्कार क्या है कि मेरे अविश्वासियों के जीवन के अंदर से सब प्रकार का मूर्तियां बाहर निकल गया है। वही सच्चा चमत्कार है। നീ ആരാണ്? क्योंकि तू अभी कौन है? നീ ഇപ്പോൾ പരാക്രമശാലിയാണ്. तू अभी एक वीर बन चुका है, നിന്റെ ബിംബങ്ങളെല്ലാം തകർന്നു. क्योंकि तूने सारा मूर्तियों को तूने तोड़ दिया। നമ്മൾ അബ്രഹാമിനെ കുറിച്ച് വായിക്കുമ്പോൾ अब्राहम के बारे में हम पढ़ते हैं, അബ്രഹാം നദിക്ക് അക്കരെയായിരുന്നു. वो अब्राहम एक समय में नदी के उस पार जीता था, അവൻ നദിയിലേക്ക് കടന്നു വന്നു. परंतु वो नदी पार करके इस पार आया। നദിയുടെ അപ്പുറത്ത് വന്നപ്പോൾ नदी के इस पार आया तो അവന് വിഗ്രഹങ്ങളെല്ലാം വെള്ളത്തിൽ പോയി. उसका सारा मूर्तियां पानी में डूबकर खत्म हो गया। അതുകൊണ്ട് ദൈവം അവനെ എബ്രായൻ എന്ന് വിളിച്ചു. इसलिए प्रभु ने उसको इब्रानी करके बुलाया। എബ്രായൻ എന്ന്
എന്ന് പറഞ്ഞാൽ നദി കടന്നു വന്നവൻ. इब्रानी का मतलब है जो नदी को पार करके इस पार आया. അബ്രഹാം കടന്ന ആ നദിയാണ് നമ്മുടെ കർത്താവിനുള്ള ക്രൂശീകരണം. നമ്മൾ ക്രൂശിക്കപ്പെട്ടിട്ട് ഉയർത്തെഴുന്നേറ്റു. Amen. इसी तरह अब्राहम ने जिस नदी को पार कर कर आकर जब इब्रानी का पदवी अनुभव किया है, वही अनुभव है प्रभु ने क्रूस में हमारे लिए किया, ताकि जो कोई प्रभु पर विश्वास करेगा वो मसीह में रहकर संसार से हटकर इस पार आ गया. हम भी मसीह में नदी पार करने वाले लोग हैं. നമ്മളെ കുറിച്ചുള്ള ദൈവത്തിന്റെ ഉദ്ദേശം എന്താണ്? നമ്മൾ സ്നാനപ്പെട്ടതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? हमारे विषय में प्रभु का उद्देश्य क्या है? देखो, इसलिए जब हम पानी का बपतिस्मा लेते समय में उसका अर्थ क्या है हमें समझ में आता है. നമ്മളെ കുറിച്ച് നമ്മൾ തിരുവനന്തപുരം വായിക്കുന്നത് എന്താണ്? इसलिए हम वचन में पढ़ते हैं. പുതിയ തിമോത്തി 5:6 വായിക്കുകയാണ്. पहला तिमोथी 5:6 में हम पढ़ते हैं. അവിടെ ലോകത്തെ സ്നേഹിക്കുന്ന ഒരു സഹോദരി എന്ന് ഒരു പൊതുവെ പറഞ്ഞ സഭയോടുള്ള ബന്ധത്തിൽ പറയുകയാണ്. 5:6 में पढ़ते समय में पढ़ना. जो विलासिता पड़ गई, हाँ, पढ़ गई. देखो, उसको एक स्त्री का दर्जा दिया है, बोलकर बोला है. कलीसिया के बारे में बोला है. मतलब ലോകത്തെ സ്നേഹിക്കുന്ന ഒരു സ്ത്രീ संसार को प्रेम करने वाली कलीसिया ജീവിച്ചിരിക്കുമ്പോൾ തന്നെ वो जीवित रहते समय में क्या है? मरा हुआ अवस्था में मर गई है वो. അപ്പൊ ഇങ്ങനെ അവരുടെ കഥ അവിടെ കാരണം ജീവിച്ചിരുന്നപ്പോ തന്നെ എന്താണ്? तो मतलब अभी उसका अवस्था क्या है? देखो ना, मतलब वो जीते समय में उसका क्या अवस्था है? അപ്പോൾ ജീവിച്ചിരിക്കുന്നവൾ വിളിക്കപ്പെടുവാനുള്ള ദൈവത്തിന്റെ കൃപയെ അവൾ ഉപയോഗിച്ചില്ല. तो जो एक विश्वासी जीवित रहना चाहिए था, उस जीवित रहने के लिए जो अनुग्रह प्रभु ने दिया था, वो ये कलीसिया ने क्या किया? उसको उपयोग नहीं किया. उसने ലോകത്തിൽ നിന്നാണ് തെരഞ്ഞെടുത്തത്. संसार से प्रभु ने उसको चुना. തെരഞ്ഞെടുത്തതിന്റെ ഉദ്ദേശം എന്താണ്? क्यों चुना? चुनने का उद्देश्य क्या था? कि वापस संसार में ना रहे, ലോകക്കാരായിരിക്കാതെ संसारिक बने ना रहे. കാൺമീ, देखो, നാം ദൈവമക്കൾ എന്ന് വിളിക്കപ്പെടുവാൻ हम लोग परमेश्वर के संतान है, ये बात बुलाया जाने के लिए ദൈവം എത്ര വലിയ സ്നേഹം നമുക്ക് നൽകി. परमेश्वर ने कितना बड़ा प्रेम हमारे ऊपर उंडेला. തന്റെ സ്വന്തം പുത്രനെ യാഗപീഠത്തിൽ വെച്ചിട്ടാണ് ദൈവം ഇതിനെ ഇറങ്ങി തിരിച്ചിരിക്കുന്നത്. उन्होंने अपना एकलौता पुत्रों को वेदी में रखकर वध करके फिर हमको बुला रहे. പക്ഷെങ്കിൽ നമുക്ക് അതിന്റെ ആ ദൈവം വിളിച്ചതിന്റെ ഉദ്ദേശം എന്താണെന്നുള്ളതിന്റെ ആ ഒരു गौरव अपोड़ मनसिलागुन्निल्ल। परंतु परमेश्वर ने हमें किस रीति से बुलाया है, मतलब परमेश्वर बुलाते समय में परमेश्वर का नजरिया कैसा था, वो नजरिया का बोध हमें समझ में नहीं आ रहा। അപ്പോൾ അവിടെ നമ്മൾ നേരത്തെ നമ്മൾ കണ്ടു, हमने पहला देखा അവർ വിശ്വസ്ത ഈ 12 മണിക്കൂറും വേല ചെയ്തെങ്കിലും ये जो 12 घंटा जिन्होंने काम किया था അവർ വിശ്വസ്തരായിരുന്നില്ല। वो लोग विश्वास योग्य नहीं थे। അവരെ കർത്താവിനോട് प्रभु के साथ वो लोग विश्वास योग्य नहीं था। ഒരുപാട് അധ്വാനിച്ചു, बहुत मेहनत किया, ഒരുപാട് ഓടി, बहुत भागा, പക്ഷേ ഒരു കൂട്ടം ആൾക്കാർ परंतु छोटा सा झुंड കുറച്ച് സമയം കിട്ടിയുള്ളൂ। थोड़ा ही समय उनको जीवन में मिला, അവരുടെ സമയം മുഴുവൻ കർത്താവിന്റെ ആയിരുന്നു। परंतु जितना समय वो लोग ने किया वो पूरा समय प्रभु के लिए उपयोग किया। അവർക്ക് കിട്ടിയ സമയം വീണ്ടെടുത്ത് കർത്താവിന് കൊടുത്ത് അവർ മനസ്സിലാക്കി സമയം എന്റെ കയ്യിലല്ല। तो उन लोगों को जितना भी समय उनको मिला था वो समय पूरा वापस प्रभु को ही वापस दे दिया, क्योंकि उनको मालूम पड़ा ये समय जो प्रभु ने दिया है वो मेरा नहीं है, प्रभु का है। കർത്താവിന്റെ കാര്യത്തിൽ അജ്ഞാനികളാണെങ്കിൽ സമയം യൂസ് ചെയ്യുന്ന കാര്യത്തിൽ നമുക്കൊരു ബോധവുമില്ല। अगर प्रभु का विषय की बातों में अगर हम लोग अनजान रहेंगे तो सबसे बड़ा गलत काम हम लोग क्या करेंगे, समय का दुर्लक्ष्य करेगा, समय का सही इस्तेमाल नहीं करेंगे, क्योंकि प्रभु के बातों से हम अनजान है। കാരണം നമ്മള് ലോകത്തോടുള്ള പറ്റുമാനം ഉള്ളതുകൊണ്ട് പൈസ ചെലവാകുന്ന കാര്യത്തിലേ നമുക്ക് സീരിയസ്നെസ് ഉള്ളൂ। क्योंकि हम लोग संसार के साथ ज्यादा चिपके हुए रहने की वजह से धन को कैसा इस्तेमाल करना है, धन को कैसा संभालना है, वो सब बातों में ज्यादा हम लोग दिलचस्पी रखते हैं। മണിക്കൂറുകൾ ആവശ്യമില്ലാതെ ചെലവിട്ടാൽ അവർക്ക് അതിനൊരു വില അറിയുന്നില്ല। मैं घंटों दिन भर मैंने बर्बाद किया, वो बात का चिंता नहीं है। തെരഞ്ഞെടുക്കപ്പെട്ട ഒരു കാര്യം അറിയാം, इसलिए परंतु चुने हुए लोगों का खासियत यह है कि ഞങ്ങളുടെ നാളുകളെ എണ്ണുവാൻ അറിയേണ്ടതിന് ജ്ഞാനമുള്ള ഒരു ഹൃദയം പ്രാപിച്ചവരാണ് അവർ। वो लोग है कि प्रभु ने उनको ऐसा बुद्धि उनको दिया है कि अपना दिन को वो लोग गिनते थे, ഓരോ സെക്കൻഡും एक एक सेकंड അവർക്കായി ഉപയോഗിക്കാതെ अपने लिए इस्तेमाल ना करते हुए അവർ കർത്താവിനെ वो ഉപയോഗിച്ചു। लोग प्रभु के लिए इस्तेमाल किया। യേശു ക്രിസ്തു കർത്താവ് സമയത്തിന്റെ കർത്താവും കൂടെയാണ്। क्योंकि यीशु प्रभु है बोलते समय में वो समय का भी प्रभु है। നമ്മൾ ചിന്തിക്കുന്ന സമയം നമ്മുടെ കയ്യിലാണ്। हमें क्या लगता है समय हमारा हाथ में है। നമ്മൾ ഓരോരുത്തരും കുറച്ച് പൈസയുടെ യജമാനന്മാരായിരിക്കുന്നത് പോലെ സമയത്തിന്റെ യജമാനന്മാരാകുന്നുവെങ്കിൽ നമ്മൾ വളരെ ബുദ്ധിഹീനരാണ്। हम लोग क्योंकि थोड़ा धन हम लोग ने कमाया तो क्या हम लोग धन का प्रभु हो गया, हम लोग ने पैसा समय से बहुत कमाया बोलकर समय का भी हम लोग प्रभु है बोलकर अगर इस तरह का चिंता विषय में है तो ये वो एक मूर्ख विश्वासी है। അവിടെ ദൈവം വിശ്വസ്തയോടെ നമ്മളെ കാര്യം ഫലമേൽപ്പിച്ചിരിക്കുകയാണ്। നീ യജമാനു വേണ്ടി നീ ഒരു സ്റ്റുവേർഡ് ആയിരിക്കണം, ഇതാണ് ഒരു വിശ്വാസിയുടെ നില। അവർ യജമാനനാകാൻ പോയാൽ അവിടുത്തെ തെരഞ്ഞെടുപ്പ് നഷ്ടമാകും। इसलिए प्रभु जब विश्वासियों को बुलाते समय में किस उद्देश्य से बुलाया गया है, तुझे जिस मालिक ने तुझे बुलाया है उस मालिक का के जिम्मेदार भंडारी के रूप में तुझे अपने आप को समर्पण करके काम करना है। तू भंडारी का बुलावट पाकर मालिक बन जाएगा तो तू धोखे में है।
കാരണം നമ്മളെ വിളിച്ചത് क्योंकि हमें बुलाया क्यों है? യജമാനനാണ്. अब मालिक ने बुलाया, പക്ഷെ ദാസൻ യജമാനനെ പോലെ ആയിരിക്കണം. ताकि दास हमेशा कैसा होना चाहिए? मालिक के समान अपने आप को नम्र होते हुए रहना है, मालिक से ऊपर नहीं बनना है. ഈ യജമാൻ ആരാണ്? ये मालिक कौन है? ദൈവത്തോടുള്ള മഹത്വം മുറുകെ പിടിച്ചുകൊണ്ടാണ് വിചാരിക്കാതെ. ये मालिक का खासियत क्या था? परमेश्वर होकर भी परमेश्वरत्व ये मेरा है बोलकर ऐसा स्वभाव ना रखते हुए अपने आप को नम्र होकर झुककर दास बनकर आया. ഏറ്റവും താഴ്ത്തു. अपने आप को बहुत नीचे झुकाया. അവന്റെ ദാസന്മാരും അങ്ങനെ ആയിരിക്കണം. उनका दास लोग भी कैसा होना ഈ चाहिए? യേശുവിനെ കർത്താവായി സ്വീകരിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ അതിന്റെ അർത്ഥം ശരിക്കും ഗ്രഹിച്ചവരാണ് ഈ 300 പേര്. तो ये यीशु ही मेरा यीशु का प्रभुत्व का उद्देश्य क्या है करके सचमुच जानने वाला लोग ही है वो 300 लोग जब गिदियोन के समय में चुना गया था. അവർ ബലശാലികളാണോ? क्या वो लोग बलवीर है? बलवीर है क्या वो लोग? അല്ല. नहीं, स्वाभाविक रीति से नहीं थे, പക്ഷെ കർത്താവരോടുകൂടിയോ? परंतु प्रभु उनके साथ था. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. प्रेज द लॉर्ड. ദൈവം നോക്കുന്നത് എത്രത്തോളം प्रभु എന്നോട് വിശ്വസ്തതയായിരുന്നു. प्रभु क्या देख रहा है? इतना जितना समय तुमको बुलाया था, वो बुलावट प्राप्त करने के बाद कितना तुम लोग मेरे लिए विश्वास योग्य था. നമ്മൾ സമയം കഴിഞ്ഞു ഒരു വാക്യം കൂടെ വായിച്ച് അവസാനിപ്പിക്കുകയാണ്. एक और वाक्य पढ़ना चाहता हूँ. 1 കൊരിന്ത്യർ 4-ന്റെ 1-2 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ पहला कोरिन्थी 4 का 1-2 में हम पढ़ते हैं. നമ്മളെല്ലാവരും ദൈവമർമ്മങ്ങളെ ഇപ്പോൾ നമ്മൾ ചിന്തിച്ചത് ദൈവമർമ്മത്തിന്റെ കാര്യമാണ്. हम लोग सब लोग प्रभु के भेद के भंडारी है. मतलब अभी तक हम जो भी सोच रहे थे वो प्रभु परमेश्वर के भेदों के बारे में हम सोच रहे थे. ദൈവമർമ്മത്തിന്റെ യജമാനന്മാരല്ല. प्रभु के परमेश्वर के जो भेद जो प्रभु ने हमको दिया गया है उस भेदों का मालिक नहीं है हम. ദൈവമർമ്മത്തിന്റെ സ്റ്റുവേഴ്സ് ആണ്. बल्कि उस भेद के भंडारी लोग है. भंडारी मतलब कि संभालते रखते हैं, इस तरह का काम करने वाले लोग हैं. मालिक नहीं बनते वो लोग. അവരിൽ ദൈവം അന്വേഷിക്കുന്നത് ऐसे प्रकार के विश्वासियों के अंदर परमेश्वर खोजता है അവർ വിശ്വസ്തരാണോ? कि वो लोग तू विश्वास योग्य है क्या जो भंडारी का काम तुमको सौंपा था. ഒരു ചെറിയ കാര്യം അന്വേഷിച്ചാൽ एक छोटा काम करते समय में അതിൽ വിശ്വസ്തരാണോ? उसमें तुम लोग विश्वास योग्य हो क्या? അതിൽ ദൈവം ടെസ്റ്റ് ചെയ്യും. उसमें प्रभु परीक्षा करेगा. എന്നിട്ടാണ് വലിയ കാര്യം ഏൽപ്പിക്കുന്നത്. फिर प्रभु बड़ा बड़ा बातें देगा. നോക്കുക, देखिए, സഭ ഇന്ന് നമ്മളിവിടെ വന്നത് തന്നെ आज हम लोग यहाँ पर आने का मनोभावना कोई देख लो. ആരോടുള്ള വിശ്വസ്തതയിലാണ് വന്നത്? तुम लोग किसका विश्वास योग्यता को देखकर यहाँ पर आया? ഓ വന്നില്ലെങ്കിൽ നമ്മുടെ ടോമി പാഷ് ഉടനെ വീട്ടിൽ വരും. अगर आज मीटिंग में नहीं आया तो पास्टर कल घर पे आएगा. അതിന്റെ കാരണം ചോദിക്കും. फिर कारण पूछेगा. ഓ അതൊന്നും ഉത്തരം കൊടുക്കണ്ട. उसका जवाब देने मुझे नहीं होगा, അത് പോയേക്കാം. इसलिए चलो चले അല്ല जाओ. കേട്ടോ, ഞാൻ आप लोग ऐसा है, मैं नहीं बोल रहा. ഞാൻ പറഞ്ഞത് मतलब उदाहरण के लिए बताया. ഒറ്റ കാര്യം മാത്രമാണ് കർത്താവ് നോക്കുന്നത്. एक बात गुण जो विश्वासियों में प्रभु देखता है, നീ 1 മണിക്കൂറോ ചെയ്തുള്ളൂ, तू एक ही घंटा शायद किया रहेगा काम ബസ്. बस, परंतु विश्वास योग्य है क्या? നിന്നെ ഏൽപ്പിച്ച കാര്യത്തിൽ നീ ആരായിരുന്നു? तुझे जो काम तुझे सौंपा गया था उसमें तू विश्वास योग्य दास था क्या? വിളിക്കപ്പെട്ടവർ അനേകം, बुलाए हुए बहुत सारे हैं, തിരഞ്ഞെടുക്കപ്പെട്ടവർ ചുരുക്കം. परंतु चुने हुए थोड़े ही है. അതിന്റെ ആശയം അല്പമെങ്കിലും മനസ്സിലായി കാണുമെന്ന് വിശ്വസിക്കുന്നു. इस विषय को आपने थोड़े से समझा होगा करके मैं विश्वास करता हूँ. നമ്മളെല്ലാം അവിടെ എന്നെയും നിങ്ങളെയും അവിടെ ടെസ്റ്റ് ചെയ്യും. उन दिन प्रभु सबको परखेगा, मुझे भी आपको भी. उस दिन न्याय के दिन प्रभु सबके ऊपर जांच पड़ताल करेगा. അതിന്റെ സമയം അടുത്തു. उसका समय निकट आ गया है. ഒരുപക്ഷെ നമുക്ക് ഈ ഒരു കാര്യം കൂടെ ഗ്രഹിക്കാനായിരിക്കാം ഒരു ദിവസം കൂടെ തന്നത്. കാരണം ദീർഘിപ്പിക്കുന്നത് നമ്മുടെ രക്ഷയെന്ന് വിചാരിപ്പിക്കും. तो इसलिए ये बात शायद समझाने के लिए प्रभु ने शायद आज का दिन दिया होगा. क्यों प्रभु हमारे पर दया क्यों दिखा रहा है? वो उद्धार में और बढ़ने के लिए प्रभु समय दिखा रहा है, दया दिखा रहा है. Praise the Lord. Praise the Lord. प्रभु सहायता.